ते काहीतरी असतं ना, तुमच्या पायाखालची माझ्या जमीन सरकली वगैरे असे अनुभव आपण वाचतो ड्रामॅटिक, तसं माझं बहुधा त्या दिवशी झालं असावं. शिस्त आली की क्रिएटिव्ह काम होतं यावर माझा विश्वास आहे. कारण ती आहेत खूप हुशार माणसं, ते सगळे चांगले नट आहेत, पण मला शिस्त लागते. तो माझ्या घरातली सगळी माणसं मात्र माझ्यावर चिडलेली असतात की वैभव तत्ववादी नाचणार नाहीये, काय या सिनेमात डान्स नाहीये. लोकांना आपल्या प्रादेशिक भाषेतच वाचायचं असतं आणि जे मला फार बरं वाटतं. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. कॅचअपचा नवीन भाग आणि आजच्या भागात वजनदार व्यक्तिमत्व सचिन कुंडलकर. स्वागत आहे सचिन, मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुझं स्वागत करताना मला तुझं अभिनंदन पण करायचंय, कारण मोनोक्रोम रेशीम मार्ग 1 ही जी तुझी कादंबरी आली होती ती आता इंग्लिशमध्ये येते आणि पेंग्विन कडनं ती प्रकाशित होतीये. आधी त्याच्याबद्दल वाटणारा आनंद सांग, ती सगळी प्रक्रिया सांग. आणि अर्थात इंग्लिशमध्ये स्वतःचं पुस्तक भाषांतरित होणं हे काही पहिल्यांदा तुझ्या बाबतीत होत नाहीये, पण तरी सुद्धा ती प्रक्रिया जी आहे त्याची एक गंमत असते, त्याची एक वेगळी मौज असते, तर त्याच्याबद्दल थोडं सांग. मी आपण आज बोलतोय आजच्या दिवशी पुस्तक प्रेसमध्ये गेलंय दिल्लीत. माझ्यासाठी फार रिलॅक्सिंग डे आहे, कारण आम्ही गेले 15 दिवस पूर्ण ते शेवटचे जे 10-15 दिवस असतात ते डिझायनर्स असतात, एडिटर्स, लेखक, भाषांतरकार, हे सगळेजण ती फायनल प्रूफ्स तपासा या सगळ्या कामामध्ये असतो. सो 2023 साली मोनोक्रोमचा पहिला भाग रेशीम मार्ग नावाचा पपायरस प्रकाशनाने आपल्या श्रीपाद आणि भूषणनी मराठीमध्ये प्रकाशित केला. आणि तो फिक्शन म्हणजे तो कादंबरीचा प्रकल्प माझ्या मनामध्ये असा आहे की ती त्रिखंडात्मक कादंबरी करायची आणि ती लिहिण्यासाठी सुद्धा दोन्ही भागांमध्ये मी वेळ घ्यायचा असं स्वतःला ठरवलं. याचं कारण ती एका खुनाची गोष्ट आहे, ती एका मर्डरची गोष्ट आहे, पण तो मर्डर हा थ्रिलनी न जाता तो एका आयुष्याच्या प्रोसेसनी जणू हळूहळू कुणीतरी व्हेलमाशाच्या पोटात जात आहे हे आपल्याला दिसतं सुद्धा आहे. तो अंत होणार आहे. तर ती मर्डर, ज्याचा खून होणार आहे त्या माणसाच्या आयुष्याची अत्यंत ब्रॉड, अनेक उपकथानकं जोडलेली आणि विस्तृत अशी कहाणी पहिल्या भागात येते. ज्याने मारलं त्याच्या अनुषंगाने त्याची आणि त्याच्या बाजूच्या सर्व जगाची, अनेक देशातल्या, जगातल्या अनेक खंडात घडणाऱ्या अनेक लोकांची कहाणी दुसऱ्या भागात येते. आणि मग त्यानिमित्ताने हिंसा आणि त्या भोवतीचं जे सगळं जग आहे ते अत्यंत समृद्ध जग आहे, सांस्कृतिक जग आहे, त्यात म्युझिक आहे, त्यात अनेक जनरेशन्समधनं येणारा सिनेमा आहे, अनेक सोशो पॉलिटिकल हिस्ट्रीज आहेत, त्या सगळ्याचा भाग हा तिसरा आहे. आणि त्यामुळे माणसाच्या अंताकडे व्हायलन्सच्या फॅब्रिकमधनं बघताना हे जे 3 भागांमधलं विश्व उभं करायचंय ते करण्यासाठी मी मध्ये असं नाही केलं की सगळं लिहून झालंय आणि आपण काही वेळाने 3 भाग आणू, मुद्दाम नाही केलं. तर मी लिहिण्यासाठी सुद्धा मध्ये पूर्ण वेळ घेतोय, प्रवास करतोय, खूप वाचतोय आणि त्यासाठी आवश्यक असणारं संगीत ऐकतोय. आणि तो वेळ मला या प्रकल्पामध्ये खूप चांगला मिळाला. आकाश करकरे नावाचा अगदी तरुण नवा भाषांतरकार आहे, त्यांनी मोनोक्रोमचं भाषांतर आता करायला सुरुवात केली. आणि पेंग्विन इंडिया बरोबर ऑफकोर्स जुने संबंध आहेत, कारण ते 2013 साली जेरी पिंटोनी ट्रान्सलेट केलेलं कोबाल्ट ब्लू पेंग्विननी भारतीय उपखंडामध्ये त्यांनी पब्लिश केलं. आणि गीत चतुर्वेदींनी मग कोबाल्ट ब्लूचा हिंदीतले फार मोठे लेखक माझे स्नेही गीत चतुर्वेदी, त्यांनी हिंदीत केलं कोबाल्ट ब्लू, तेही पेंग्विननी पब्लिश केलं. सो पेंग्विन इंडियाच्या टीम बरोबर जवळजवळ आता 13-14 वर्षाचं नातं आहे. आय थिंक तो आम्हाला सगळ्यांना फार एक्साइटमेंट आहे की आता मोनोक्रोमच्या ह्यानी तो एक पुस्तक नाही येत, आता तो चालू राहणार आहे प्रवास, आणि तो पुढच्या 5 वर्षांचा प्रवास आहे आमचा. त्याचा पहिला टप्पा आता जुलै 15ला सिल्क रूट नावाने मोनोक्रोमचा पहिला भाग येईल. पण हेच महत्वाचं असतं की भाषांतर, अनुवाद असे जे वेगवेगळे शब्द आहेत तर ते कसं साध्य व्हायला पाहिजे याच्यावर पण तुझा भर असतो नेहमी. त्याची सुरुवात, त्याचं श्रेय शांता गोखल्यांना द्यावं लागेल, कारण कोबाल्ट ब्लूच्या सुद्धा आधीपासून मी जेव्हा नाटक लिहायला लागलो मोहित टाकळकर साठी, तेव्हापासून शांताताई माझ्या लिखाणाकडे खूप बारकाईने लक्ष देऊन आहेत. ते सूचनांच्या स्वरूपात असेल, ते अत्यंत मैत्रीपूर्ण कॉन्व्हर्सेशनच्या स्वरूपात असेल, पण जेव्हा मला लक्षात आलं की त्यांनी ते वाचलेलं असतं सगळं, मला माहिती नसताना सुद्धा त्यांनी ते माझं प्रकाशित झालेलं लिखाण त्या वाचून तयार असतात. शांताताईंचा निर्णय होता कोबाल्ट ब्लू इंग्लिशमध्ये यावं. जेव्हा जेरी पिंटो मराठी भाषा शिकले आपल्या
आपण आपल्या मुंबईत राहतोय, राज्यात राहतोय, तर आपल्याला ही भाषा यायला पाहिजे या जाणीवेतनं आयुष्याच्या एका टप्प्यावर ते संपूर्ण भाषा बोलायला, वाचायला आणि आता तर लिहायला सुद्धा शिकले. तेव्हा पहिलं काम काय करायचं तर ते तू कोबाल्ट ब्लू ट्रान्सलेट कर इंग्लिशमध्ये, हे शांताताईंनी त्यांना सांगितलं. आणि ना की तेवढंच, पण त्या भाषांतराकडे त्यांनी फार काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या भाषांतर समृद्ध केलं. आणि मला हे सगळं चालू असताना काहीही माहिती नव्हती, कारण मी मराठी पुस्तक लिहून मोकळा झालो होतो आणि मी त्या काळात खूप सिनेमे एकामागनं एक कॉन्स्टंट बनवायच्या. मी नवीन दिग्दर्शक होतो आणि मी पूर्ण वेळ माझा स्ट्रगल चालू होता मुंबईमध्ये. मला एक दिवशी ईमेल आणि मेसेज असं दोन्ही आलं जेरी पिंटोंचं की आम्ही केलंय भाषांतर, तर एक तर ते चालेल ना, कारण मी माझा अभ्यास म्हणून ते केलंय, तर ते पब्लिश केलं तर चालेल ना. तर मला आनंद झाला, मी त्यांना हो म्हणालो. आणि त्यांनी मला त्यांचा पहिला ड्राफ्ट पाठवला. तो इतका अचूक आणि इतका प्रोसेस्ड आणि इतका त्यातलं सबटेक्स्ट असेल, त्यातलं जे जग आहे. मी व्हिज्युअलिटी बद्दल खूप पर्टिक्युलर असतो लिहिताना, कारण मी बहुधा फिल्म मेकर असल्यामुळे ते ट्रेनिंग त्या लिखाणामध्ये येत असावं, पण त्याचं सुद्धा परिष्करण त्यांनी इतकं चांगलं केलं होतं. तेव्हा चिकी सरकार पेंग्विनमध्ये होत्या, त्या प्रमुख संपादक होत्या आणि त्याच भाषांतर पाहत होत्या. आणि मला असं ऐकून होतं की इंग्लिश प्रकाशनाचं विश्व हे रुथलेस आहे, तिथे वाट बघावी लागते, तिथे रिजेक्शन्स येतात आणि मग 10 प्रकाशनं फिरावी लागतात. म्हणजे मला हे सगळ्यांनी असं सांगितलं की तू जरा खूपच लकी आहेस. मला 1 महिन्याच्या आत कमिशन्ड केल्याचं लेटर आलं की कोबाल्ट ब्लू आम्ही करतो आहोत. म्हणजे जेव्हा मौजेनी ते ज्या प्रेमाने इतक्या लवकर स्वीकारलं होतं, तितक्याच लवकर ते पेंग्विननी स्वीकारलं. हे त्या पुस्तकाचं काहीतरी नशीब आहे असं मला वाटतं, त्या कथेच्या प्रवासाचं ते हे आहे. त्यानंतर नॉर्थ अमेरिका आणि कॅनडासाठी स्वतंत्र एडिशन द न्यू प्रेसनी काढली, जी तिथे पब्लिश झाली. त्यानंतर ती सिमरन नावाच्या एक अतिशय संवेदनशील आणि OTTच्या क्षेत्रातल्या अतिशय हुशार अशा क्रिएटिव्ह हेड होत्या. ज्यावेळी त्या नेटफ्लिक्सचं भारतात ऑफिसच नव्हतं, ते तिकडनं काम चालायचं. त्यांनी पुस्तक वाचलं आणि त्यांनी त्याच्यावर फिल्म करायचं ठरवलं आणि ती मीच बनवायला हवी हे त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्याच्यावर फिल्म झाली. मग त्याचं कन्नड भाषांतर झालं आणि आता श्रीलंकेत सिंहाला भाषा ती आत्ता नुकती प्रकाशित झाली. तो प्रवास झाल्यामुळे मला असं लक्षात आलं की आपण जेव्हा मराठीत लिहितो तेव्हा कुठलंही प्रेशर न घेता मी माझ्या भाषेत, माझ्या मातृभाषेत, माझा मेंदू ज्या भाषेमध्ये विचार करतोय त्या भाषेमध्ये मी लिहितोय, पण माझा वाचक देशातला आहे, माझा वाचक बहुधा आता जगभरातला आहे. आणि त्यामुळे त्याचं प्रेशर न घेता भाषांतराची प्रक्रिया आता मला सुरू करावं लागेल. मला आता वाट नाही बघता येणार 8 ते 10 वर्ष की कुणीतरी माझं भाषांतर करेल. आणि त्याविषयी पुन्हा शांताताईंशी जेव्हा कॉन्व्हर्सेशन मी सुरू केलं, मोनोक्रोम त्यांना आवडलं. त्या म्हणाल्या ही कथा सुद्धा आता बाहेर जायलाच हवी. तेव्हा त्या म्हणाल्या सचिन, मी इतकं काम करतेय आणि माझ्या वयाची जाणीव आणि माझ्या तब्येतीची जाणीव पाहता तुझ्याबरोबर आता लॉंग टर्म काम करेल असा ट्रान्सलेटर आपण उभा करूया. आणि त्यामुळे त्यांनी आकाशला निवडलं. आकाशकडे ते गेलं आणि आकाशनी खूप मेहनत करून गेल्या 2-2.5 वर्ष आकाश त्याच्यावरती काम करतोय. सो आता तो रिदम चांगला आहे की माझं जेव्हा मराठी मॅन्युस्क्रिप्ट कुठल्याही पुस्तकाचं पूर्ण होईल तेव्हा ते मराठी पब्लिशरकडे जाताना ते इंग्रजी ट्रान्सलेटरच्या घरी सुद्धा गेलेलं असेल. तो रिदम मला चांगला वाटतोय, कारण वाचक आता देशभर आहे आणि जगभर आहे. आणि म्हणजे असं करून नाही चालत ना की तुम्ही एखादा सिनेमा केलाय पण मी सबटायटल नाही करणार. आपण सबटायटल नॅचरली करतो सिनेमे, कारण सिनेमे सुद्धा आपले जगभर पाहिले जातात. तसंच पुस्तकांचं आहे. मला एजंट खूप चांगला मिळाला. माझ्यावर लिटररी एजंट आहे कनिष्क. आय थिंक त्यांनी सल्ला द्यावा लागतो, त्यांनी तुमच्या कायदेशीर सगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या बाबी सांभाळाव्या लागतात, कारण खूप कॉम्प्लिकेटेड आहेत त्या सगळ्या गोष्टी. मराठी प्रकाशन व्यवसायाच्या पलीकडे त्यामध्ये खूप विस्तृत देवाणघेवाण आहेत, पैसे इन्व्हॉल्ड आहेत. पुढे जाऊन त्याची अनेक परिष्करणं, म्हणजे ग्राफिक नॉव्हेल्सपासनं फिल्म्सपासनं प्रत्येकाचे राईट्स आहेत. ते लेखकापाशी प्रोटेक्टेड राहण्याची जी यंत्रणा आहे ती एजंट उभी करतो. आणि डील्स उभी करणं, त्या प्रत्येक देशाची वेगळी डील्स असतात भाषांतराची. सो हे करणारी व्यवस्था आता कनिष्कच्या रूपाने चांगली उभी राहिली. ते सुद्धा श्रेय कोबाल्ट ब्लूचं आहे आणि त्यामुळे मग ते शांताताईंचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही श्रीपू भागवत आणि शांता गोखले यांचा फार मोठा हात आहे या सगळ्यामध्ये. त्यांनी दिलेलं हे गिफ्ट आहे मला.
हे सगळं. पण आता मागे वळून बघताना तुला असं वाटतं का की श्रीपू भागवत यांनी त्या काळामध्ये म्हणजे आता कोबाल्ट ब्लू कधी प्रकाशित झाली, ती किती साली? प्रकाशित 2005 साली झाली, पण ती मराठी. मौजेकडे, हो, आणि ती मौजेकडे गेली होती 2002 साली. पण मग त्या काळामध्ये तुझं वय बघता हम्म, आणि तू जे मटेरियल लिहिलंयस हम्म. ते मराठी साहित्याचा विचार करून ते प्रकाशित करण्याबद्दल त्यांनी घेतलेला पुढाकार बघता ते किती बोल्ड वाटतंय तुला आज? शिल्पू भागवतांनी आणि मौज प्रकाशांनी त्या अर्थाने महाराष्ट्रातल्या अनेकच, मला असं वाटतं की काय म्हणूया आपण, मॉडर्न विचार करणाऱ्या अनेक प्रकाशकांनी आपली जी मर्यादा आहे साहित्याची वाचकाशी असलेली, हो, हो. त्याचं इलॅस्टिक, त्याचं टेन्शन हे खूप विस्तृत करून ठेवलेलं आहे. हम्म. कोबाल्ट ब्लू हा कुठल्याही प्रकारचा चमत्कार त्यामध्ये नाही आहे असं मला वाटतं, बरं. कारण त्या लोकांनी खूपच मोठ्या लेखकांची खूप कॉम्प्लेक्स नरेटिव्स आधी बिल्ड केली आहेत. मला असं वाटतं कोबाल्ट ब्लू येऊ शकलं ह्याचं कारण दळवी आहेत, एलकुंचवार आहेत, हो, जी.ए. कुलकर्णी आहेत, विलास सारंग आहेत, करेक्ट. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, आणि कोलटकर आहेत, हम्म. आणि नामदेव ढसाळ आहेत. बरोबर. या सगळ्यांमुळे आपल्या राज्याची जी एक मानसिकता, वाचकांची जी विस्तृत तयार झाली आहे, त्याचा तो नैसर्गिक परिणाम आहे की कोबाल्ट ब्लू यावं. हम्म. ते कुठलीही गोष्ट अशी अचानक उगवत नाही, त्याच्या मागे हम्म. अनेक पिढ्यांचे हात लागलेले असतात. बरोबर. ते आपल्या सगळ्या ह्या चांगल्या लेखकांचे हात आहेत. मी कुणाचं नाव विसरलो असेल तर मला माफ करा, पण मला असं वाटतं की त्या लोकांनी आपल्या मर्यादा ताणल्यात, वाढवल्यात, आपल्याला अनकम्फर्टेबल केलंय, Correct, आणि correct. वाचक म्हणून आपल्याला समृद्ध केलंय. तर मग श्रीपू भागवत करणार हे मी एक ऋण म्हणून घ्यायला हवं. हम्म. कारण मी दारात उभा आहे, माझं पहिलं पुस्तक आहे, मी काहीही लिहिलं नव्हतं त्याच्या आधी. माझी ते ऐकूनच झोप उडाली होती की मौज प्रकाशित करतंय, तर आय एम वर्थ इट असं मला वाटलं होतं. सुमित्रा भाव्यांनी सरळ मौजेला पाठवून दिलं मॅन्युस्क्रिप्ट, आणि मला अशा त्या श्रीपूंचं पोस्टकार्ड येतं, अशी एक दबदबा असलेली घटना मी अनेक लेखकांच्या आत्मचरित्रात वाचली होती, आणि त्या दिवशी त्या पोस्टकार्डवर काय लिहिलं असेल हे सांगता येत नाही. तर त्याच्यावर मी असं पूर्वी ऐकलं होतं की ते असं लिहायचे की तुमचं लिखाण बरं असावं, तर माझ्या पोस्टकार्डावर लिहिलं होतं तुमचा ग्रंथ चांगला आहे, वा, आणि तो मौज प्रकाशित करेल, पण आपण त्यासाठी बोलण्यासाठी आपण भेटूया का? ते काहीतरी असतं ना, तुमच्या पायाखालची माझ्या जमीन सरकली वगैरे असे अनुभव आपण वाचतो ड्रामॅटिक, तसं माझं बहुधा त्या दिवशी झालं असावं. तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. प्रत्यक्ष भेटीच्या वेळेला काय झालं पण मग, जर तुझं पोस्टकार्ड वाचूनच? मी सायनला श्रीपू भागवतांच्या घरी गेलो. मोनिका गजेंद्रगडकर तिथे होत्या, त्या सहाय्यक संपादिका मौजेच्या. माझे पाय थरथरत होते. मी त्यांच्या घरी याआधी गेलो होतो, कारण सुमित्रा भाव्यांमुळे विमलाताईंना आणि श्रीपूंना तब्येतीची विचारपूस करायला, आणि अनेक वेळेला सुमित्रा भाव्यांना पाडगावकरांना भेटायचं असायचं, तर ती मैफल जमायची. आम्ही असिस्टंट्स होतो. तो श्रीपूंच्या घरी थांबून सायनमध्ये मुंबईत शिरायचं हे दोनदा घडलं होतं. ते घर माझ्या परिचयाचं होतं, आम्ही एकमेकांना बघून माहिती होतो, पण लेखक म्हणून त्यांच्यासमोर बसताना माझं हस्तलिखित मला टाईप नाही करता यायचं. तसं हाताने लिहिलेलं त्यांच्या हातामध्ये होतं, आणि माझे पाय पूर्ण थरथर थरथर कापत होते. आम्ही शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्हाला फार चांगले शिक्षक होते, श्रीवा कुलकर्णी नावाचे, आणि त्यांनी आम्हाला श्रीपू भागवतांवर अख्खा आठवडा शिकवलं होतं की संपादक म्हणजे काय, आणि तो काय करतो, आणि त्याची पश्चिमी साहित्यातली जे स्थान आहे संपादकाचं, जे हार्डवर्क काय आहे, त्याचा दबदबा काय आहे, लेखक कसा घडवला जातो, तर ते त्यांनी आणलं आपल्या वाङ्मयामध्ये, मराठी वाङ्मयात. मी त्यांच्यासमोर बसलो होतो. त्यांनी मला अतिशय इक्वॅलिटीने वागवलं. त्यांनी मला विचारलं की हे बदल सुचवले तर तुम्हाला करायला आवडतील का? मला त्यातलं हे वाटतंय, तुम्ही शांतपणे प्रेशर न घेता ते बदल पुन्हा एकदा त्याच्याकडे बघा, तुम्ही काही वेळ ते लांब ठेवा आणि पुन्हा लिहा. आणि मग मी बाहेर पडलो, तर मी पहिला टेलिफोन बूथमध्ये गेलो, आणि मी श्रीवा कुलकर्णींना, शाळेतल्या सरांना फोन केला, आणि मी त्यांना सांगितलं, सर मी आता सायनला श्रीपू भागवतांच्या घरातनं बाहेर पडलोय. तर ते म्हणाले, तू श्रीपू भागवतांना भेटलास? ते स्वतः कधीच भेटले नव्हते, त्यांच्यासाठी ती एक मिथिकल फिगर होती. म्हणजे थांबा सर, भेटलो नाही, पुढचा आहे का, ते माझं पुस्तक प्रकाशित करतात. आय थिंक त्या दिवशी मला जे कधी मार्क पडले नव्हते, किंवा मला बहुधा पिटीत मार्क चांगले नसायचे, चित्रकलेत चांगले मार्क नसायचे, गणितात आणि विज्ञानात
फक्त भाषेत चांगले मार्क मिळायचे आणि इतिहासात ते सगळे मार्क मी मिळवले उरलेले. पीटीचे, चित्रकलेचे, केमिस्ट्रीचे, जॉमेट्रीचे सगळे. आय अर्न दोज पॉइंट्स ऑन दॅट डे. खूप मोठा अनुभव होता. आणि मग आलं पुस्तक 2005 साली. आणि अँड देन देर इज अ जर्नी, देर इज अ ब्युटिफुल जर्नी ऑफ दॅट बुक. अजूनही चालू आहे. अजूनही चालू आहे. आता तर त्याच्यावर त्याची फिल्म झाली आणि ती स्वतः तू केली आहेस. आणि त्या पलीकडे इतर भाषांच्या चर्चा चालू आहेत. म्हणजे माझी खूप इच्छा होती की ते मल्याळममध्ये भाषांतरित व्हावं. त्याची आता बोलणी चालू आहेत. सो त्या भाषांचे प्रवास चालू असणं खूप महत्वाचं होतं. काय होतं, अरे प्रादेशिक भाषांची समृद्धी हे भारतातलं खूप मोठं एक श्रीमंती आहे असं मला वाटतं. मला जेव्हा इंग्लिशमध्ये पुस्तक आलं तेव्हा असं वाटायचं की अरे आता झालं, आता सगळ्या भारतामधले लोक वाचतील. तर नाही, लोकांना आपल्या प्रादेशिक भाषेतच वाचायचं असतं आणि जे मला फार बरं वाटतं. त्यामुळे भारतात तो प्रवास चालू राहतो तुमचा. मराठीतली सुद्धा अशी अनेक पुस्तकं आहेत जी जायला पाहिजेत तिकडे. माझी तर खूप इच्छा आहे की ते म्हणजे आपण ते एक भाषांतराचं काहीतरी हे सुरू करावं मराठीतल्या पुस्तकांसाठी. एडिटिंग सिस्टम आणि देन ट्रान्सलेशनची सिस्टम. हो, नक्कीच. तू तर म्हणालास की तुझा वाचक आता जगभर पोचलेला आहे, कारण भाषांतरामुळे देशभर नक्की आहे, देशभर आहे आपण असं म्हणूया. ठीक आहे. आणि ज्याचं तुला दडपण नाहीये लिहिताना असं तू म्हणालास. मला त्याचं भान आहे तुला. हो. पण ह्याचा कधी तुला असा प्रॉब्लेम वाटतोय का की जे जग तू उभं करतोयस तुझ्या पुस्तकातून ते नंतर भाषांतरित होणार आहे, ते त्याच तीव्रतेने म्हणा किंवा त्याच उत्कटतेने इतर भाषांमधून त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचेल, ह्याची तुला कधी काळजी वाटली नाही? जेव्हा मी मोनोक्रोमचं काम करायला घेतलं तेव्हा मला माझ्या कामाच्या पद्धतीत एक महत्वाचा फरक असा जाणवला. मी 2 बदल केले. मी सिनेमाच्या संपूर्ण व्यापामधनं, कारण मी सिनेमाचा सुद्धा लेखक दिग्दर्शक असतो आणि ते तुमचं पूर्ण 2-2, 3-3 वर्ष तुमची त्यात जातात. त्यातनं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहायचो आणि त्याचमुळे मी काही फार पुस्तकं लिहिलेला लेखक अजून झालेलो नाहीये. माझी अगदी अजूनही नवीन सुरुवात आहे. पण आता मला दिवसातल्या ठराविक 4 तास किंवा 5 तास ग्रंथनिर्मितीचं काम करण्याची शिस्त मी स्वतःला लावून घेतली आहे. हा पहिला बदल. ही जाणीव झाली की स्पॉन्टॅनियसली लिखाण असं होत नाही. म्हणजे मला आवडलं, मग वेळ मिळाला आणि मी लिहिलं, त्याच्यावर काम करावं लागतं. दुसरं, माझा मेंदू फक्त मराठीत विचार करतो. मला इतर भाषा बोलता खूप येतात, पण मी अस्सल मराठीमध्ये विचार करून फक्त मराठीतच लिहू शकीन असा लेखक आहे. माझा वाचक तसा असायची गरज नाही हे लक्षात जेव्हा येतं तेव्हा प्रत्येक वाक्यावर आणि त्यातल्या दृश्यात्मकतेच्या शक्यतेवरती, त्यातल्या शब्दांच्या निवडीवरती मला वारंवार काम करावं लागतं. म्हणजे माझी बहुधा पहिले ड्राफ्ट्स असतात ते आपल्यातले असतात, आपल्या सगळ्या समाजासाठी, आपल्या ओळखीच्या संस्कृतीसाठीचे. पण मला त्यानंतर भान असतं की हे बहुधा बंगाली माणसाला नाही कळणार मी लिहिलंय ते, हे मल्याळी माणसाला कळणार नाही, हे दिल्लीतल्या माणसाला कळणार नाही, किंवा हे श्रीलंकेतल्या किंवा युरोपमध्ये बसलेल्या माणसाला नाही कळणार. तर मी त्याची शुद्धता न घालवता हे कशा पद्धतीने तो सूर पुन्हा लावू शकतो हे करणं म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही कुठल्याही पद्धतीचा. तर विस्तृत पद्धतीने आणि त्याचा घाट सुद्धा न बदलता, ते बोजड न करता, ते वाक्य रचणं याची तालीम आता मला करण्याचं महत्व कळायला लागलंय आणि त्यामुळे पुन्हा एक नवीन सुरुवात आहे असं मला वाटतं. ओके. पण मग ह्याच दरम्यान जेव्हा तुझं 1990 सारखं पुस्तक येतं की जे काही लेखांचं संपादन आहे एक प्रकारे, पुनर्लेखन आणि संपादन आहे ते, पण मग अशा म्हणजे मोनोक्रोम असेल किंवा 1990 असेल, जरी तू लिहिण्याची प्रक्रियेबद्दल सांगित असलास तरी कुठेतरी मनात वाचकांचा प्रतिसाद कसा मिळेल, कुठल्या पुस्तकाला मिळेल, ह्याच्याबद्दलचे काही आडाखे तुझ्या मनात असतात का? नाही, अजिबात नाही. माझ्या मनात वाचकाबद्दलची माझी जबाबदारी असली तरी मला वाचकाला काय वाटेल हे कधीच मनामध्ये नसतं. इनफॅक्ट तुमची अत्यंत जेन्युइनिटी आणि तुमचा साधेपणा अप्रिशिएट होण्याची जागा म्हणजे साहित्य आहे. जसं संगीत आहे, जशी चित्रकला आहे, त्याचप्रमाणे या 3 मूळ आय थिंक जागा आहेत जिथे तुम्ही अत्यंत, माझ्या मते, शुद्ध हार्ड वर्क करावं लागतं, पण तुम्हाला गणितांची गरज नसते अशा कुठच्याही पद्धतीच्या, आणि त्यामुळे ते माझ्या मनात तसं नसतं. दुसरं, काळ ज्या वेगाने आता सगळी प्रस्तरं बदलत आहेत समाजाची, त्यामध्ये तू एखादं कुठलंही काम करायला घेताना समजा तुझ्या मनामध्ये जर तू आणलंस कुणी की ही माझी माणसं आहेत बघणारी,
तर तुझं काम बाहेर येईपर्यंत ती माणसं बदलून गेलेली असतात. इतक्या वेगाने सामाजिक प्रस्तरांची, जशी भूप्रस्तरांची उलाढाल होते तशी सामाजिक प्रस्तरांची सध्या खूप वेगाने उलाढाल होण्याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय. त्यामुळे तसं करणं फार फायद्याचं पण ठरणार नाही, अजिबातच नाही. कमाल कमाल. बरोबर. थोडं कोबाल्ट ब्लू कडे जातो परत, कारण जेव्हा त्याचं शूटिंग सुरू झालं कोबाल्ट ब्लूचं, केरळमध्ये कोचीमध्ये तू शूटिंग करत होतास. 6 दिवस मला वाटतं तुमचं शेड्यूल झालं आणि आणि कोविड आला. आणि बंद तू पडलं. पुण्याला परत आलास. त्याच्यानंतरचा जो काळ होता जेव्हा जग थांबलेलं होतं आणि आपल्याला तो आजार होऊ नये ह्याची काळजी एकीकडे घ्यायची आहे, पण आपल्याला जगात काय चाललंय ह्याच्यावर पण लक्ष ठेवायचंय. तर त्या बबलमध्ये जेव्हा तू होतास तेव्हा काय चाललं होतं? मनात काय चाललं होतं? लेखन काय चाललं होतं? आधी तर खूपच दडपण होतं की हे परत प्रोजेक्ट सुरूच होणार नाही. आणि ते दडपण मला एकट्याला नव्हतं. ज्यांची जगभरात शूटिंग थांबली होती त्यांची कारण अनेक प्रोजेक्ट कायमची शेल्फ केली गेली. हे लक्षात येऊन की ती पुन्हा सुरू करताना पुन्हा उभारणीसाठीचे कॅपिटल लागेल ते मिळणार नाही. पण ज्या प्रोजेक्टची यादी केली गेली की जी उभारली जातील त्यात आम्ही होतो. आणि आम्हाला ही गॅरंटी दिली गेली की जेव्हा केव्हा जग उघडेल तेव्हा आपण पहिल्यापासून शूटिंग सुरू करायचं. त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना जो अनुभव आला तोच एकटेपणाचा, रिकामेपणाचा आणि अत्यंत त्यातनं तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सिटीचा अनुभव मलाही आला. ऑफकोर्स त्या काळात आम्ही 2 प्रकल्पांवरती कामं केली. एक म्हणजे गेली 10 वर्ष एका इंडो फ्रेंच प्रोजेक्टवरती काम चालू आहे. त्याचा रिसर्च माझा पूर्ण झाला होता, पण त्याचं जे फिक्शनलायझेशनचं काम चालू आहे ती 6 खंडांमध्ये घडणारी एका महाराष्ट्रातल्या मुलीची गोष्ट आहे, जी त्या देशामध्ये जाते आणि एक अत्यंत मोठा ॲडव्हेंचर करून परत येते. त्याचं ग्राफिक नॉव्हेल बनवायचं आहे, त्याचा द्विखंडी सिनेमा बनवायचा आहे 2 किंवा 3 भागातला, आणि पुस्तक येणार आहे. सो तिची माध्यमं ठरली आहेत. त्या सगळ्याचं जे फाउंडेशन आहे ते जवळजवळ एक 8 तास रोज काम चालायचं, कारण तो वेळ मिळाला. एक स्थिरस्थावर सगळं झाल्यानंतर रुटीन. त्यानंतर कोबाल्ट ब्लूचं स्क्रिप्ट आम्ही बाहेर काढलं परत, आणि विंचेन्झो कॉन्दोरेल्ली हा जो माझा इटालियन डीओपी आहे तो, मोहित टाकळकर ज्यांनी ती फिल्म एडिट केली आहे, आणि अनिता कुशवाहा जिनी साऊंड डिझाईन केलाय कोबाल्ट ब्लूचा. आम्ही तिघही जणांनी ड्राफ्ट ओपन केला आणि आम्ही मला त्यांच्याकडनं ईमेल्स आल्या ड्राफ्ट बद्दलच्या, काय काय करता येईल आपल्याला अजून ह्याच्यामध्ये, काय पद्धतीने तो अजून एनरिच करता येईल, कारण वेळ मिळाला तर आपण अजून काम करूया त्याच्यावरती. आणि आम्ही तो ड्राफ्ट खूप मेहनतीने एनरिच केला, ज्याचा खूप फायदा सिनेमा बनवताना झाला, त्याच्या व्हिज्युअलिटीला झाला, त्याच्या संगीताला झाला. आणि मी त्या संगीताविषयी तुझ्याशी बोलतो कारण त्याचा संबंध आपल्या एका मराठी लेखकाशी अत्यंत आवडत्या. मी जेव्हा प्रकाश नारायण संतांच्या घरी अनेक वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा संतांनी मला त्यांचं फार सुंदर कराडमधलं सगळं घर दाखवल्यानंतर जिन्याच्या लँडिंगवरची एक गुप्त वाटेल अशी एक छान खोली उघडून दाखवली. कार्पेटेड रूम होती. एका माणसाचा बसायचा सोफा होता आणि एक अद्ययावत म्युझिक सिस्टीम समोर होती. आणि संतांनी मला सांगितलं ही माझी म्युझिक रूम आहे. तर मला वाटलं की ते काही वाजवतात. तर ते म्हणले नाही, ही एका जागी बसून संगीत ऐकण्याची माझी खोली आहे. जशी वाचनाची खोली ती आहे तशी संगीताची खोली ही आहे, आणि मी बसून संगीत ऐकतो. कारण मला लक्षात आलं मी चालताना संगीत ऐकतो, स्वयंपाक करताना ऐकतो, गाडी चालवताना ऐकतो, घरात लावून ठेवून आपली कामं आणि चालू मग मी असतात. म्हणतो नाही मी हे ऐकलंय, मी ते ऐकलंय, मी या देशाचं म्युझिक ऐकलंय. तर नाही, तर मी बसून म्युझिक ऐकतो. ही टर्म मला कुणी सांगितली नव्हती तोपर्यंत. मी कोविडच्या काळामध्ये वेस्टर्न क्लासिकल म्युझिक बसून ऐकायला सुरुवात केली आणि माझ्या मनामध्ये कोबाल्ट ब्लूचं संगीत तयार व्हायला लागलं. मी ॲपलचा ऑनलाईन कोर्स केला वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचा ॲप्रिसिएशनचा. तो साधारण तो मोठा आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रचंड वाचावं लागतं. थँकफुली आता सगळं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही वाचताना अनेक गोष्टी ऐकू शकता, त्यामुळे अगदी तोंड ओळख होणं अनेक टर्म्सची, ते तुमच्या आवडीनिवडी तयार व्हायला लागणं, हा जो शिक्षणाचा पहिला टप्पा असतो की मला शिक्षणाचा पहिला टप्पा काय असतो, तर मला हे आवडतंय आणि मला हे आवडत नाहीये, ही तुमची, मग तुम्हाला वाटतं छान आता मी गांभीर्याने या सगळ्याकडे बघायला लागेल. तेवढी तयारी माझी कोविडच्या त्या सगळ्या घरात असलेल्या काळामध्ये झाली. आणि मी वेस्टर्न क्लासिकल म्युझिक मधल्या त्या सगळ्या ऐकण्याच्या प्रोसेसमधनं जे क्लिंटन सेरेजो बरोबर म्युझिक तयार केलं फिल्मचं, त्याची आखणी केल्याने मला शूट करताना माझं म्युझिक माहिती होतं. आणि तुला मी सांगू शकत नाही याचा किती फायदा मला फिल्म बनवताना झाला ते. कारण आय न्यू व्हॉट आय एम गोइंग टू हिअर. आय न्यू एक्झॅक्टली व्हॉट आय एम गोइंग टू हिअर.
आणि म्हणजे अमुक एक सीन शूट करताना तुला माहिती होतं की या scene च्या साधारण मागे कुठलं साधारण music मला लागणार. काय पद्धतीचं आणि जातकुळीचं हां, म्युझिक हे हां, करायचंय, हां. एवढा वेळ तुम्हाला तुमचं जगणं देत नाही जेवढा वेळ कोविडमुळे मिळाला बरोबर. एका फिल्मवरती काम करायला. मला असं वाटतं की त्यामुळे ती दृश्यात्मकता आणि तो साऊंड हे Correct. एनरिच करता आलं. कारण पुस्तकापेक्षा फिल्म खूप वेगळी असणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. बरोबर. सिनेमा संपतो तिथे पुस्तक सुरू होतं. तो प्रिक्वेल आहे पुस्तकाचा. पुस्तकावर फिल्म करणं शक्य नाही. म्हणजे आपण हा एकच घटना 2 कॅमेऱ्याने किती वेळा दाखवणार, Correct. भावाची बहिणीची. Correct. सो ते ठरलं होतं की तनयनी पुस्तक का लिहिलं. तो एका प्रकारे सैद्धांतिक दृष्ट्या ती माझी ऑटोबायोग्राफी आहे की लेखक का लिहितो, तर त्याला पर्याय उरत नाही दुसरा. त्याला बोलता येत नाही, त्याला सांगणारं कोणी नसतं, त्याला शेअर करायला जेव्हा कोणी उरत नाही तेव्हा तो बसतो आणि कागदाला जवळ करतो आणि कागदाला आपलं सगळं म्हणणं सांगतो. तिथे ती फिल्म संपते, तिथे पुस्तक पब्लिश होतं. ते माहिती असल्याने कॉन्टेंट काय आहे हे सगळं टीमला माहिती होतं. ते शहर बदलायचं हा निर्णय मोठा अनेक विचारांती घेऊन झाला होता, कारण त्यावेळेचं पुणे शहर उरलं नव्हतं. बरोबर. अॅनालॉग काळातलं पुणे शहर, जिथे मोबाईलचे टावर्स नाहीत, बिलबोर्ड्स नाहीत, फक्त 3 ते 4 मजलीच इमारती आहेत आणि खूप झाड आहेत, ज्यातनं सायकलवर लोक फिरतायत. आता हे शहर कुठनं आणू मी? त्यामुळे मग आम्हाला ते कथानक तिथे न्यायला लागलं जिथे अशा पद्धतीची लँडस्केप आहे. बरोबर. आणि केरळ मला फार आवडतं, त्यामुळे वी शिफ्टेड इट देअर. सो वंडरफुल एक्सपिरियन्स. या म्हणजे तुला शहर ते निवडावं लागलं कुठल्या कारणामुळे ते तू सांगितलंस, पण लोकांना असं वाटतं की तुझं प्रेम हल्ली दक्षिणेकडे सरकलंय, कारण पॉंडिचेरी तू केलास आणि कोबाल्ट ब्लू तिकडे, हो कोची तिकडे गेला. हो बरोबर आहे. तर कोची मध्ये जायचं कारण विंचेन्झो चा जो दृष्टिकोन होता, विंचेन्झोची ही पहिली फीचर फिल्म भारतात त्यांनी येऊन केलेली, आणि त्यांनी माझ्याशी प्रोजेक्ट बद्दल बोलायला येताना विमानात कोबाल्ट ब्लू रोमून येताना वाचलं होतं. त्यांनी कादंबरी हाऊल, त्याला इंग्लिश येत नाही, त्यांनी सावकाश इंग्लिशमध्ये कुणाला तरी घेऊन समजावून ती वाचत वाचत तो समजून घेत आला होता. त्याचा तो विचार होता की सतत जलमय असला पाहिजे तो सिनेमा. म्हणजे त्या कादंबरीत एक इमेज आहे की पायऱ्यांवरनं निळं पाणी वाहत येत जातं, तो पेईंग गेस्ट गेल्यावर. तो म्हणला हे सिनेमाभर घडलं पाहिजे, आणि त्यामुळे पाण्याच्या आसपास आपण फिल्म करू. तर मी कुंभलंगी नाईट्स नावाची माझी फार आवडती फिल्म आहे, मल्याळी फिल्म आहे शेन निगमची. सो आम्ही कुंभलंगीला गेलो पहिलं, कारण तिथे सगळीकडे ते कॅनल्स आहेत, बॅकवॉटर आणि बॅकवॉटर आहे, समुद्र आहे, आणि आम्ही फोर्ट कोची आणि कुंभलंगीला शूट करायचा निर्णय विंचेन्झोचा होता, त्या जुन्या वृक्षांमुळे त्या सगळ्या. सो आम्ही त्या 2 शहरात ती शूट केली. म्हणून ते तसं झालं. पण ते दक्षिणेवरचं प्रेम त्याच्याबद्दल सांगत नाहीस तुम्ही. पॉंडिचेरी मराठी लोकांना नवीन नाहीये खरं म्हणजे, किती मराठी लोक तिथे राहतात. पण मी तुला सांगू खरं काय झालंय ते, की गेल्या तेजस मोडक आणि मी आता गेली अनेक वर्ष सिनेमा एकत्र लिहायला लागलोय. गुलाबजाम पॉंडिचेरी, आम्ही आता बेबिंका एकत्र लिहिला. राजवाडे अँड सन्सच्या वेळेला पण तो होता सोबत, म्हणजे हॅपी जर्नीच्या वेळी त्यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केलं, आणि राजवाड्याला त्यांनी गाणी लिहिली होती. मग आम्ही गुलाबजाम पासून लिहायला लागलो. तर आम्ही लिहिण्यासाठी जिथे जिथे जायचं ठरवलं त्या प्रत्येक वेळी आम्ही दक्षिणेच्या ठिकाणांची तिकीटं काढली. आम्ही कूर्गला गेलो. सो तुला माहिती नाही कुणाला, पण पॉंडिचेरी आधी कूर्गमध्ये शूट करायचं होतं. आणि मग आम्ही जेव्हा गेलो लेखक म्हणून, तर ते निर्जन रस्ते आणि ते चहाचे मळे, मी म्हणलं या रस्त्यांवर आपण काय करणार आहोत, घरातले सीन शूट करायला लागतील. मग तो गेला होता आधी पॉंडिचेरीला माझ्या. सो मग मी गेलो त्याच्यासोबत, आणि आम्ही तिथल्या सो त्याची मजा अशी आहे, ज्या घरात सई राहते पॉंडिचेरीमध्ये त्याच घरात आम्ही पटकथा लिहिली बसून. सो आम्ही आधी मालकिणीला विचारलं की हे तुमचं घर खूप छान आहे, आम्ही एक फिल्म लिहितोय, आम्ही इथेच राहून लिहितोय, आम्ही याच घरातली कथा लिहितोय, तुम्ही आम्हाला हे घर शूटिंगला द्याल? ती म्हणली हो. मग आम्ही लिहिली तिथे बसून आणि तिथे शूट केली. सो वी न्यू वाईल रायटिंग की काय होणार आहे. ते घर फार छान आहे. म्हणजे खरंच एकमेव उदाहरण असेल. आय थिंक हे एकमेव उदाहरण असेल. आणि त्या बाई म्हणाल्या हो चालेल करा. त्याचा तुम्हाला फायदाच झाला, कारण तुम्हाला सगळं घर माहितीये, कुठल्या ठिकाणी कुठला सीन आपण करू शकतो. कारण मोबाईलवरती फिल्म शूट करताना त्याचे चॅलेंजेस इतके होते, वाटतं आपल्याला. पण पॉंडिचेरी कशासाठी प्रसिद्ध आहे माहितीये, ती प्री वेडिंग शूट्स होतात ना हल्ली, त्यासाठी पॉंडिचेरी हे खूप हिट डेस्टिनेशन आहे. सो त्यांची युनिट्स आमच्यापेक्षा मोठी असायची. आम्ही इतके कमी लोकांचं युनिट होतं आणि आम्ही इतकं गपचूप रस्त्यावर शूट करायचो, आणि त्याच्या तिथे मागे ते दिवे लावून नवरा बायको एकमेकांच्या मागे धावतायत वगैरे असे दृश्य आमच्या चालू असायची. सो आम्ही वी वेअर इव्हन स्मॉलर दॅन प्री वेडिंग शूट युनिट्स. सो चॅलेंजेस खूप होते. सो आम्ही होमवर्क खूप केला होता. आणि ते कुणाला आवडणार नाही शहर, मला असं वाटतं की ते अत्यंत लोभस शहर आहे. हे खरं झालंय मात्र की दक्षिणी
ची आवड जास्त असल्यामुळे सध्याच्या काळातल्या दक्षिणेचा प्रवास, तिथल्या इंडस्ट्रीतल्या लोकांशी चर्चा, तिथले सिनेमे जास्त बघितले जाणं, हे फिल्म रायटर्स म्हणून मला आणि तेजस मोडक दोघांनाही जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. बहुधा त्याचा परिणाम असा. आणि तुमचं आधीपासून असोसिएशन पण झालं होतं. हॅपी जर्नी तिकडे कुडे बनवला, अंजली मेनननी डिरेक्ट केला आणि पृथ्वीराजनी त्यात काम केलं अतुलचं आणि नजरियानी प्रिया बापटचं, आणि इट वॉज अ हिट. बरोबर. सो अडॅप्टेशन माझ्या कामाचं झालंय मल्याळममध्ये, एकदा झालंय. पण पृथ्वीराजनी अय्यामध्ये काम केलं होतं. सो वी हॅव फ्रेंड्स देअर बेसिकली. आणि त्यामुळे बीएन आले होतं तिथे दुसरं कोचीमध्ये जे आर्ट बीएन आले, तिथे मी दर बीएन आले अटेंड करतो. सो त्या शहराशी माझं फार डीप कनेक्शन आहे आर्टिस्टिकली. बरोबर. तू सोशल मीडियावर नाहीयेस म्हणून तुला कदाचित माहिती नसेल म्हणून मी सांगतो. तू आता अय्याचा उल्लेख केलास, पृथ्वीचा म्हणून. अय्याची गाणी आता पुन्हा एकदा हिट होत आहेत आणि रील्स बनतायत त्याच्यावरती. ड्रीमम वेकअप मला टॅग करतात लोक. हो, आणि मला आम्ही खूप काळानंतर मी वाढदिवसाला एकदा आत्ता राणी मुखर्जीशी बोललो, तर ती मला हेच म्हणाली, सचिन सुना है तुमने, अभी पिक्चर भी देखने लगे लोग. अच्छा. OTT वर आल्यानंतर त्याचं एक सेकंड लाईफ सुरू झालंय, जे अनेक सिनेमांचं झालं माझ्या मते. OTT वरती त्यांना एक त्यांचा प्रेक्षक सापडला आणि ते या पिढीला थँक्स म्हणलं पाहिजे. त्यांनी आमचे सिनेमे रिवाईव्ह केला त्या काळात बनलेला. हो, गाणी बनतात आणि लोक नाचत असतात त्याच्यावरती, त्या ड्रीमम वेकअप वरती. चांगलं वाटतं ना. हो, मला मजा वाटते. फक्त तेव्हा जास्त आवडले असते तर आणखीन चांगलं वाटलं असतं. मला त्याची सवय झाली आता. म्हणजे मला हे लक्षात आलं की आपण आपलं काम पूर्ण करायचं असतं आणि आपण पुढच्या कामाला लागायचं असतं. मला त्याची दुसरा उशाप असा आहे की मला त्याची दुसरं हे सुद्धा कळलंय की एक कुठची तरी पिढी तुम्हाला न्याय देते, ही नाही तर पुढची देते. आणि माझा सध्याच्या या पिढीवर खूप विश्वास आहे, कारण ते जास्त ओपन आहेत नव्या अनुभवांना. ही जी सध्या 25च्या पुढची जी पिढी आहे, जी कमावती पिढी आहे, जी निर्णय घेते आयुष्याचे वेगवेगळ्या प्रकारचे, ती पिढी माझी पुस्तक वाचतेय, ती पिढी पुन्हा सिनेमे सगळे बघतीये, आणि मला ती पिढी न्याय देते आता, असं मला वाटतं. पण त्यामुळेच तुझ्या पिढीचे जे वाचक आहेत, मी 1990 या पुस्तकाबद्दल विचारायचं तर, की त्यामुळे ते जास्त रिलेट करतायत ते पुस्तक, त्याबद्दल भरभरून लिहितायत फेसबुकवर. हो, कारण ते ती मला असं वाटतं की एका विशिष्ट वयात एकत्र आपण सगळेजण मोठे होणाऱ्या लोकांची सामूहिक जाणीव आहे 1990 ही, आणि ती लोकांना त्याच्यामधली आवडत असावी. आणि त्यामुळे मला असं वाटतं ती प्रणव सखदेवनी जी निवड केली आहे लेखांची, कुठले लेख निवडायचे, तो संपादक आहे त्या पुस्तकाचा, ती त्यांनी फार जागरूकपणे केली असणार. कारण त्याचा निर्णय होता की या मोठ्या फाईल मधले लोकसत्तातल्या लेखांच्या, तेव्हा पण बघ ना, मला चांगली माणसं किती टप्प्यावर भेटली. ते मला कुमार केतकर संपादक आणि श्रीकांत बोजेवार आपले उपसंपादक असताना एकाही बाबतीमध्ये सेन्सर नव्हतं त्या काळात लोकसत्तात लिहिताना. मला हव्या त्या विषयांवर केतकरांनी आणि बोजेवारांनी मोकळेपणाने लिहायची अत्यंत मोठं ग्राउंड खेळायला दिल्यासारखं दिलं होतं. पण पुस्तकाच्या बांधीवपणासाठी बहुधा प्रणवनी तो निर्णय घेतला, आणि त्याचा तो निर्णय चांगला आहे असं लक्षात येतं आता रोहन आणि प्रणव दोघांचाही. कारण त्यांना ते कळतं वाचकांना काय, ते जो तुम्हाला पहिला प्रश्न विचारलास त्याचा ज्ञान त्यांना आहे चांगलं, अतिशय प्रकाशक म्हणून सुद्धा. थोडासा पॉंडिचेरीच्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो, एक निरीक्षण म्हणून तुझं. कारण तू मोबाईलवर शूट केलास सिनेमा, त्याची खूप चर्चा झाली, आणि तू ज्या पद्धतीने शूट केलंस, कमी बजेट, अर्थातच कमी लोकांमध्ये, कमी क्रू मध्ये, ते इथे कुणी तसा प्रयोग केला नाही किंवा तशा पद्धतीने प्रयत्न केला नाही. याचं कारण काय वाटतं तुला? त्याचं कारण मला असं वाटतं की इट्स ऑल्सो टू न्यू. म्हणजे आता ती कोविड शॅडोमध्ये रिलीज झालेली फिल्म आहे, तो काळ आपल्यासाठी अजून जवळचा आहे. तो वाटतंय 5 वर्ष आहेत, पण ती 5 वर्ष अजून जवळची आहेत आपल्याला, त्यामुळे तो प्रयोग होईलही. त्याची दृष्टी असणारे अनेक नवे दिग्दर्शक मराठीमध्ये आपल्या आजूबाजूला आहेत, जे दिसत आहेत आपल्याला, त्यांची इंटरेस्टिंग कामं तयार होत आहेत. ती एक बाजू अशी आहे की कदाचित मोबाईल फोनवरती फिल्म शूट करून त्याचं बजेट कमी होणार नाही. आमचं खूप कमी झालं नाही बजेट. आमचं बजेट कशामुळे कमी झालं तर नटांनी आमच्याकडनं पैसे न घेतल्याने, त्यांच्या ज्या मार्केट फीज आहेत त्या कथेच्या प्रेमामुळे, माझ्यावरच्या विश्वासामुळे आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या उत्सुकतेमुळे, या 3 कारणांनी ती फिल्म स्टार स्टडेड आहे. आणि ती मोबाईलवर शूट केली आहे, जो बेनिफिट सगळ्यांना अवेलेबल होईल असं नाही. आणि त्याच्यामुळे ती थिएटरला रिलीज करण्यासाठी जे ऍक्टर
अशा पद्धतीच्या फिल्ममध्ये लागतील. आपल्याकडे अजूनही प्रेक्षकांचं कसं आहे की ते नटाला पाहायला ह्याच्यात जातात. मला असं वाटतं प्रेक्षक बघायच्या आधी काहीतरी ठरवतात, हे आपल्याकडे खूप आहे. तर त्यांनी पाहिलं तर त्यांना कळेल की अरे नाही, हे नव्या लोकांनी छान केलंय, स्टार्सची गरज नाहीये. त्याला ऑकवर्ड होऊन कदाचित परत कोणी तो प्रयत्न केला नसेल. कारण आमची टीम खूपच स्ट्रॉंग होती सगळ्यांची, आणि कारण त्या सगळ्या कलाकारांचं माझ्याशी असणारं इक्वलायझेशन खूप स्ट्रॉंग होतं. वैभव बरोबर मी पहिल्यांदा काम केलं होतं आणि अमृता बरोबर, पण फॅन्टॅस्टिक कोलॅबरेशन त्या शिस्तीच्या बाबतीमध्ये. शिस्त आली की काम होतं, क्रिएटिव्ह काम होतं, यावर माझा विश्वास आहे. कारण ती आहेत खूप हुशार माणसं, ते सगळे चांगले नट आहेत, पण मला शिस्त लागते. मी दोन प्रकारच्या लोकांबरोबरच काम करू शकतो, जे वेळेवर येतात आणि जे आपल्याला पुन्हा फोन करतात, हू कॉल बॅक अँड हू कम ऑन टाइम. if somebody doesn't call me back, I have no interest in working with that person. आणि जो कोणी उशिरा येणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबरोबर मी काम करत नाही. माझे सगळे नट माझ्याशी हे प्रेम मला देतात बहुधा, आणि त्यामुळे बरं ते चांगले नट आहेत, त्यांच्याकडनं काम काढून घेणारा मी कोण. माझं काम आहे चॅलेंजिंग रोल्स घेणं. आणि पॉंडिचेरीत ते झालं. आम्ही सगळे जर कुणाला घाबरायचो तर त्या मोबाईल फोनला. तू विचार कर, लेन्स नाहीत, लेन्स बदलायची, एकाच वाईड लेन्सवर अख्खी फिल्म शूट केली आहे. लाईट्स नाहीत, या नटांना मेकअप नाही, त्यांना अटेंडन्स नाहीत. तुम्ही असे 12-15 जण जाता एका वेगळ्या शहरात, सचिन म्हणतोय म्हणून आलोय आणि माहित नाही काय होणार आहे. पण ती फिल्म मोठ्या पडद्यावर दिसली छान, लोकांना आवडतीये. त्याचा प्रवास सुरू व्हायला हवा आता पुन्हा, असं मला वाटतंय. तो होईल, ती एका प्लॅटफॉर्मवर आहे, तो पुन्हा सुरू होईल आणि त्याचा प्रवास सुरू होईल परत. क्या बात आहे. कोबाल्ट ब्ल्यू रिलीज झाल्यानंतर, म्हणजे ती नेटफ्लिक्सला आल्यानंतरचा जो प्रतिसाद होता तो तुझ्यासाठी नवीन होता का? युजली, कारण देश वेगळे. पहिल्यांदाच तुझं एक काहीतरी प्रोडक्ट जे आहे ते डायरेक्ट OTT वरती तुला बघायला मिळत होतं. मी फेस्टिवल्सना फिल्म पाठवणारा दिग्दर्शक नव्हतो, आणि त्यामुळे परदेशात माझं काम इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिलं गेलं नव्हतं. आणि त्यामुळे मला जो प्रतिसाद यायला लागला तो ओव्हरवेल्मिंग होता. कारण तो लॅटिन अमेरिका, स्पेन, त्यानंतर इंग्लंड, ऑफकोर्स इंग्लिश आपल्या देशाशी संबंध असणारा देश म्हणून, आणि भारतातल्या अनोळखी प्रेक्षकांकडनं ज्यांनी मी केलेला व्यावसायिक कमर्शियल या नावाचा सिनेमाही पाहिला नव्हता ना, मराठी सिनेमा पाहिला होता. नवी पिढी, 20 वर्षाची प्रेक्षक, 21 वर्षाचा प्रेक्षक, 22 वर्षाचा प्रेक्षक. सो हा सगळा इंटरनेट नावाची गोष्ट काय करते, ती देशांमध्ये विभाजन नाही करत. तिथे OTT वरती एकच प्रेक्षक असतो आणि तुम्ही बनवणारे असतात. तो प्रतिसाद खूप इंटरेस्टिंग होता. कारण ते तुमच्याकडे फक्त भारतीय म्हणून बघतात, ते मराठी सिनेमाची भाषा काय, त्यात कोण स्टार्स आहेत नाहीत म्हणून बघत नाहीत, कथा म्हणून पाहतात. आणि जसं आपण कोरियन मूवी बघताना फक्त कोरियाची त्यांच्याकडे तो भारत होता त्यांच्यासाठी. त्यांना हे पण माहित नव्हतं की या भारताच्या पश्चिम भागात राहणाऱ्या सर्व लोकांनी दक्षिणेत जाऊन ही फिल्म शूट केली आहे, म्हणजे ते काहीतरी वेगळं केलंय याची माहिती नसलेला सगळा जगभर पसरलेला प्रेक्षक हा एक मुद्दा झाला त्याच्यातला. आणि त्यातला 80% प्रेक्षक हा वाचक नव्हता त्या पुस्तकाचा, हा दुसरा अनुभव होता. त्यामुळे ऍक्च्युली वाचकांना फिल्म नाही आवडली. आणि जे नेहमी घडतं बघ, आपलं जर कादंबरीवर प्रेम असेल तर आपल्याला चित्रपटाविषयी जरा मायूस भावना तयार होते. तो डायरेक्ट प्रेक्षक होता आणि त्यामुळे त्यांना माहितीच नव्हतं पुस्तक, ते वाचणारे लोक नव्हते. त्यातल्या ननचं आणि प्रोफेसरचं जे पात्र आहे ते पुस्तकात नाहीये, ती माझी फेवरेट पात्र आहेत. आणि त्याबद्दल परदेशातल्या प्रेक्षकांना खूपच ओढ तयार झाली की त्यांना मित्र भेटतात ना ते दोघं, याला तो प्रोफेसर आणि तिला ती मैत्रीण भेटते, ते प्रोपेल करतात त्यांना घराबाहेर जायला. त्याचं अप्रिसिएशन खूप झालं, ज्याचं मला बरं वाटलं. आणि दुसरं, मला विंचेन्झो बरोबर काम करता आलं याचं खूपच बरं वाटलं. कारण त्यांनी खूप कष्ट घेतले त्या सिनेमाला, बोलीभाषा त्याला येत नाही, आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती कथा समजून घेऊन त्याला व्हिज्युअलिटी दिली, जेवढं होमवर्क त्यांनी केलं त्याच्याकडनं मला स्वतःला दिग्दर्शक म्हणून खूप शिकायला मिळालं. सो वी आर कोलॅबोरेटिंग नाव अगेन ऑन वन मोर फिल्म टुगेदर. पण काही लोकांच्या मनात येईलच ना, कशाला हवा परदेशी सिनेमॅटोग्राफर. त्याचा फायदा असा झाला की भाषेचं लक्ष काढून घेतल्याने इमेजवरचा फोकस वाढला, आणि ज्यामुळे
परदेशी सिनेमॅटोग्राफर भारतात आता खूप काम करतात. हो मला So, माहिती. मी आपली आपलं- ऍड इंडस्ट्री अगदी, ही अगदी. मोस्टली परदेशी हो, सिनेमॅटोग्राफर्सनी हो. चालते. आपल्या फीचर फिल्म सुद्धा अनेक वेळेला. सो तो फरक मला नव्हता. हम्म, बरं, मी खूप लहानपणी परदेशात सिनेमा शिकायला गेलोय. माझे अनेक मित्र बरोबर. DOPs आहेत परदेशात. सो हम्म. मला मला देश परदेश नावाचं फिलिंग नाहीये. मला हम्म. इनफॅक्ट युरोपियन लोकांविषयी एक प्रकारची अफिनिटी आहे त्यांच्या सिनेमॅटिक एक्सप्रेशन विषयी. त्यामुळे मला सेन्स ऑफ कम्फर्ट होता. मी यूज टू आहे युरोपियन लोकांबरोबर कोलॅबरेट करायला. मला एक बरं वाटलं की तुमचा एक कप्पा जेव्हा बंद होतो जाणीवेचा, भाषेचा, हम्म. तेव्हा दुसरा कप्पा डोळ्यांचा, नजरेचा आणि इमॅजिनेशनचा हम्म. उघडतो, जे विंचेन्झोचं झालं. करेक्ट करेक्ट. त्याला काहीही आपण सेटवर बोलतोय ते कळत नव्हतं. ही वॉज लोनली ऑन द सेट ऑफ बरोबर. कोर्स. सो त्याचं पूर्ण लक्ष व्हिज्युअलिटीकडे होतं. हम्म, हम्म. तू आता बोलताना म्हणालास की तरुण वयात तू परदेशात गेला होतास. तू पुण्यातला मध्यमवर्गीय घरातला, पण हे तरुण वयात परदेशात तू जो गेला, सोलो ट्रिप केलीस, त्याचा तुझ्या पुढच्या कारकिर्दीवर कसा परिणाम झाला, काय प्रभाव पडला? कारण वेगवेगळे देश तू बघितलेस आणि तू नुसता असा 2 दिवसाच्या ट्रिपसाठी नव्हता गेलास. नाही. तू मी तसं एखाद्या कधीच सिटीमध्ये जात नाही. हो, तर ते मी जग सध्या एअरबीएनबी करून राहतो. ते हा. एअरबीएनबीनी फार चांगलं झालंय हो सध्या. हो, म्हणजे वी हो. कॅन बिकम लाईक अ लोकल. हम्म. हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहायची गरज पडत नाही. बरोबर. यू कॅन जस्ट प्रिटेंड टू बी अ लोकल अँड Correct. देन लिव्ह लाईक अ लोकल. करेक्ट करेक्ट. मी लिहायला सध्या असे प्रवास खूप करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लिहितो, जे मी खरं करत आलोय पहिल्यापासून. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा फेमिसमध्ये गेलो. फ्रान्सच्या फिल्म स्कूलमध्ये मला ओके. फेलोशिप मिळाली होती. हम्म. आणि तेव्हा मी पहिल्यांदा 4 महिने पॅरिसमध्ये राहिलो. आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या देशातनं 12 देशातनं 12 मुलं आली होती. त्यांचा तो पहिला प्रोग्राम होता, जे माझं पहिलं एक्सपोजर होतं. हम्म. काय झालं अमोल, माझं सगळं आयुष्य हे माझी आई अत्यंत माझ्या जवळची होती. एकतर शी वॉज माय ऑलमोस्ट अ फ्रेंड, व्हेरी डिअर फ्रेंड. आणि आमच्या दोघांचं नातं फार स्ट्रॉंग होतं. आणि ते मी एका ठिकाणी लिहिलंय, बहुधा ते माझ्या संवादांमधनं अनेक लोकांना माहितीये की माझ्या आईनी जे सगळं लिहिलं होतं, तिला लिहायचं होतं, ती वही तिच्या वडिलांनी विहिरीमध्ये फेकून दिली. हो. आणि तिला सांगितलं की लेखक होणं हे श्रीमंतांचं काम आहे, तर तू पैसे कमाव, कारण गरिबी प्रचंड प्रमाणात होती घरामध्ये. आणि मी माझं सगळं आयुष्य, मी 17व्या वर्षी कामासाठी घर सोडलं, शिक्षणासाठी आणि कामासाठी. आज 25 वर्ष झाली मी माझ्या आईच्या जगण्याचा सूड आहे. माझी आई आत्ता सप्टेंबरमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी. मी आत्ता माझं आयुष्य जगायला लागलोय. त्यामुळे मी जे त्वेषाने प्रवास केलेत, मी जे अत्यंत ऍक्टिव्हली लिहिलंय, मी ज्या ज्या अनुभवांना सामोरा गेलोय, तो सगळं नाळेचं पोषण उलटं ते सगळं माझ्या आईकडे जात होतं. आणि ती ते आयुष्य माझ्या थ्रू जगत होती. आणि त्यामुळे मी कुठल्याही स्ट्रॅटेजी शिवाय जगत आलो. मी कुठलंही यश मिळवताना किंवा अपयश मिळवताना न थांबता पुढच्या अनुभवाला गेलो, प्रवास केले, पैसे साठवण्याच्या फंदात पडलो नाही. याचं कारण तिच्यावर तो जो मोठा अन्याय झाला होता, वडिलांनी वही फेकून दिल्याचा, तो तिला इतका लागला होता. तिची एकच कागद शिल्लक होता आणि ती गंध नावाची कथा अमृतानी गंधमध्ये केली होती, लग्नाच्या वयाची मुलगी. सो ती तिची कथा आहे. एकच कागद शिल्लक होता. मी तिला म्हणलं होतं, आई मी तुझ्या कथेवर सिनेमा करीन नक्की. तो झाला. देन शी पुश्ड मी आउट ऑफ होम, ऑफ सिटी. तिने मला पुण्यातनं बाहेर काढलं, तिने मला घरातनं बाहेर काढलं, तिने मला हे सगळं करायला प्रवृत्त केलं, प्रोत्साहन दिलं, घर उघडं ठेवलं काही प्रॉब्लेम आले तर परत यायला. मला आई आत्ता गेल्यावर लक्षात आलं की आता तो सूड संपलाय तिचा. आत्ता मी माझं आयुष्य जगायला लागलोय. मी 6 महिने झाले सचिन कुंडलकर म्हणून व्यक्तीचं आयुष्य जगतोय. हे सगळं माझ्या आईचं पोषण चालू होतं. आणि ज्याविषयी मला आनंद आहे, मला कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये. मला असं वाटलं की मी 2 लोकांचे आयुष्य जगलो, पण तिचं कर्म मी पूर्ण करून तिला शांत केलं. कारण ते करायला हवं आपण आपल्या पालकांसाठी, असं मला वाटतं. माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट घेतलेत सुयोगला आणि मला या क्षेत्रात आम्ही यावं, ऑफबीट करिअर्स करावी म्हणून. ती खूप साधी कष्टकरी समाजातली माणसं आहेत. त्यांना जी आयुष्य जगायला लागलेत, ते नाळेचं पोषण उलटं चालू होतं. हे मला आईचा मृत्यू झाल्या लक्षात आलं की आता आपल्याला आपलं काम करायचंय. सो आता मात्र शिस्त, स्ट्रॅटेजी, आणि आता आता आपल्याला दुसऱ्या कुणाचं पोषण करायचं नाही, कारण ती एकाच वेळी माझी आई आणि एकाच वेळी माझी मुलगी होती. सो त्यामुळे आता मी सचिन कुंडलकर म्हणून लिहिणार आहे. मी सचिन कुंडलकर म्हणून माझा पहिला सिनेमा येईल आता. सांगायचा मुद्दा हा की
माझे प्रवास, माझे अनुभव, मला भेटलेली अनेक माणसं, मला येणाऱ्या भाषा किंवा हे जे सगळं पुस्तकांविषयी हे जे सगळं बोलतोय त्याच्या मागे तिची फार मोठी जीवनदृष्टी होती. आणि तिने कुंपण ओलांडणं नावाचं जे अनुभव आहे तो मला वारंवार करायला लावला, कारण तो बहुधा तिला नाही मिळाला. आणि तो अशा अनेक स्त्रियांना मिळाला नसेल ज्यांना विचारलंच जात नाही की तुम्हाला कसं जगायचंय नावाचं. सो ते तिचं क्रेडिट आहे आणि ते तिचा आणि माझ्या नात्याचा प्रवास आहे. आणि माझा व्यक्ती म्हणून प्रवास आत्ता 48व्या वर्षी सुरू झाला. खूप डीप. नो, दिस इज रियालिटी. नाही, बट इज ऑल्सो माय लव्ह विचार करताना ते रिलेट करताना आपले पालक आणि आपले आई वडील आठवत राहतात. तू म्हणास या प्रवासात अनेक माणसं भेटली, त्यातली 2 महत्वाची, महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर. त्यांचा काय प्रभाव आहे तुझ्यावरती, तुझ्या लिखाणावरती? एव्हरीथिंग. म्हणजे मला तेंडुलकर हे माझे मित्र झाले नसते तर बहुधा एका पद्धतीचा गिअर माझा पडला नसता. मला तेंडुलकरांनी 2 गोष्टी केल्या. माझ्या मनातली भीती काढून टाकली. आपण बदलतोय याबद्दलची भीती, आपण वेगळे आहोत आणि त्यामुळे आपण एकटे पडतोय याबद्दलची भीती त्यांनी काढली. माझी गंमत अशी आहे की मला तेंडुलकरांची मैत्री अतिशय प्रगाढ मैत्री लाभली. मी ज्युनियर मोस्ट असावा त्यांच्या मित्रांच्या, लेखक मित्रांच्या सर्कल मधला. त्यांनी माझं वाचन घडवलं. त्यांनी जी काही वाचनाची माझी सवय आहे, भूक आहे आणि त्याचे मार्ग आहेत ते सगळे त्यांनी मला दाखवले. पण मला तेंडुलकर होण्याचं स्वप्न नव्हतं लेखक म्हणून कधी. मला तेंडुलकर मित्र म्हणून आवडतात आणि माझं स्वप्न एलकुंचवार होण्याचं अजूनही आहे, कारण ते मला होता आलं नाहीये. सो एलकुंचवार यासाठी की तो राजपुत्र आहे आपल्या साहित्याचा असं मला वाटतं, ते माझ्यासाठी खूप मोठे आहेत. याचं कारण मी जसजसं जागतिक साहित्यातली अतिशय महत्वाची पुस्तकं वाचत गेलो तसतसं मला एलकुंचवारांचं महत्व आणि आपल्या मराठी भाषेत असा एक लेखक आहे की ज्यांनी जो ते सगळं करणारा माणूस आहे, ती पुस्तकं आपल्या भाषेत आहेत, ती नाटकं आपल्या भाषेत आहेत, वेदनेनी आणि एकटेपणाने ठासून भरलेलं पण झुमरांनी झगमगणारं वाक्य ते जे लिहू शकतात तसं अजूनही मला एकही वाक्य लिहिता येत नाही. तुम्हाला जेव्हा महेश एलकुंचवारांसारखं एक वाक्य लिहिता येईल तेव्हा तुमच्या लिखाणाची सुरुवात होईल असं मला वाटतं, असं मी स्वतःला सांगतो. ते मला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स शिकवायला 1 वर्ष होते. मीच FTI मध्ये 1 वर्ष होतो. मी ती सोडली आणि त्यांची टर्म संपली आणि ते नागपूरला परत गेले. आमच्या पहिल्या वर्गाचा पहिला तास होता, त्यांनी संपूर्ण अंधार केला आणि बिथोवेन लावला आणि आम्हाला कळेना काय चाललंय, बिकॉज इट्स अ रायटिंग क्लास आणि आपण लिहायचंय, म्हणजे लाईट नाही, काही नाही. मग मी पहिल्यांदा मला आठवते 5वी सिम्फनीची पहिली जी मुवमेंट आहे बिथोवेनच्या, जी फार प्रसिद्ध मुवमेंट आहे ती आम्हाला ऐकवली आणि त्यांनी दिवे लावल्यावर ते म्हणाले आता मनातील ते लिहून काढा. माझ्यासाठी खूप दारं उघडली आणि एक सेन्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट मनामध्ये तयार झाला. ते ऐकून भीती वाटली होती, कारण ती सिम्फनी तुमच्या मनामध्ये ती दहशत, त्या प्रकारचं प्रेशर उभं करते. तोच त्याचा मुद्दा आहे. कोण शिक्षक हे करेल, कोण अशा पद्धतीची शिक्षण पद्धती तुम्हाला देईल? ते अनेक फोटोग्राफ्स दाखवायचे. दुसरं, नॉस्टॅल्जिया आणि पासनं मेमरीला वेगळं करणं हे त्या दोघांनी सातत्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे माझ्या बाबतीत केलं. म्हणजे मला सहवास तेंडुलकरांचा खूप लाभला, पण तो एक काउन्सिलर, गाईड आणि जवळचा मित्र म्हणून. आणि माझी ॲम्बिशन अजूनही एलकुंचवार होण्याची आहे आणि मला त्यांच्यासारखं एक वाक्य लिहायचंय. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला मौनराग मधलं एक वाक्य जर लेखक म्हणून लिहिता आलं तर मी म्हणेन की यायला लागलंय बाळा तुला तुझं काम. मला अजूनही त्यांच्यासारखं चांगलं लिहिता येत नाही. आणि ही इज अ प्रिन्स. मला असं वाटतं ते चिरतरुण आहेत म्हणून मी त्यांना प्रिन्स म्हणतो. ते तेजस्वी आहेत. दुसरं, ते कार्यरत आहेत. ते आज आम्हा सगळ्यांपेक्षा ताजं, आणि ते जर लिहायला बसले तर आम्ही सगळ्यांनी वनवासात निघून जावं अशी परिस्थिती आहे. तर ते इतके ऍक्टिव्ह आहेत आणि ते माझे खूप मोठे हिरो आहेत. भाबडा मी अजूनही आहे. आणि मला कुणी चित्रपट सृष्टीमुळे काय होतं मात्र की तुम्ही आता कुणामुळे इम्प्रेस नाही होत, कारण तुमचं ते मात्र चित्रपटसृष्टी मारून टाकते. ते जे भाबडेपणाने लहानपणी तुम्ही अरे बाप रे मी यांना भेटलो
आता तुम्हाला ती चित्रपटसृष्टी ती भावना काढून टाकते, कारण अशी ती माणसं तुम्हाला रंग दाखवतात नंतर की तुम्हाला असं वाटतं यांना भेटलो नसतो तर बरं झालं असतं. पण ती भावना मात्र लेखक, चित्रकार, कवी यांच्या बाबतीत लागू नाही होत, कारण मला अजूनही चांगलं वाचलं की ती भावना येते की अरे वा, मला हे फार बरं वाटतं. आणि ते मला एलकुंचवारांच्या बाबतीत अजूनही वाटतं की माझी अजूनही अम्बिशन एलकुंचवार होण्याचीच आहे, मी तिथेच आहे. पण ह्याला जोडून असं आहे का की पुस्तक लिहिताना किंवा कादंबरी लिहिताना समोर एलकुंचवार आहेत आणि न्यूड सारख्या सिनेमाची पटकथा लिहिताना डोळ्यासमोर तेंडुलकर आहेत, असं आहे? नाही, असं अजिबात. मला न्यूड लिहिताना सुद्धा समोर तेंडुलकर नव्हते. मला न्यूड बघताना तेंडुलकरांना मिस केलं मी, की त्यांनी ही फिल्म पाहायला हवी होती. आणि त्यांनी मला म्हणजे न बोलता काहीतरी एक जेवणच दिलं असतं, किंवा ते असं कधीच म्हणले असते की काय छान. ते असं म्हणणारे लोक नाहीत, म्हणजे ते त्यांचा प्रतिसाद हा वेगळ्या याच्यातनं बाहेर आला असता. मला न्यूड बघताना तेंडुलकर असायला हवे होते असं वाटतं. मी मिस करतो त्यांना. मी जेव्हा जेव्हा चांगलं काहीतरी बघतो किंवा मी लिहितो तेव्हा असं वाटतं की वाचून दाखवावं तेंडुलकरांना जाऊन. मला एलकुंचवारांची भीती वाटते, कारण ते माझे शिक्षक आहेत आणि ते माझी अम्बिशन आहेत, ते माझे हिरो आहेत म्हणून मला. पण तेंडुलकर माझे मित्र होते, सो ते नातं दोन्ही छान नाती आहेत. पण तू कधी भेटला असशीलच ना एलकुंचवारांना? ते माझे शिक्षक होते. नाही, आत्ताच लेखक झाल्यानंतरच्या काळात. मी अजून लेखक तसा झालो नाहीये जसे एलकुंचवार आहेत. मी त्यांना भेटलोय, मी त्यांच्या घरी गेलोय नागपूरला. काही वेळेला मुंबईतल्या समारंभांना भेट होते, तेव्हा जे बोलणं होतं. या अर्थाने विचारलं की भेटल्यानंतर तू हे सांगितलंस का त्यांना? नाही, मी नाही सांगू शकत. मला त्यांची भीती वाटते. बरोबर. मला एलकुंचवारांची भीती वाटते आणि मला आवडतं ती भीती वाटते हे, कारण तुम्हाला तुमच्या हिरोची भीती वाटायलाच पाहिजे. बरोबर. खरंय. नाही, तू होशील एलकुंचवार यांच्या सारखा सिद्धहस्त लेखक नक्की होशील, अशा मी शुभेच्छा तुला देतो. प्रयत्न तुझे चालूच आहेत आणि तू सांगितलंस तसं की तू दिवसातला काही वेळ हा ग्रंथ निर्मितीसाठी देतोयस. पण ही जी शिस्त तू स्वतःला लावून घेतलीयस आणि तुला जी शिस्त आवडते, असं तू मगाशी तुझ्या सिनेमातल्या प्रक्रियेबद्दल म्हणालास की कलाकारांकडनं मला ती शिस्त लागते, हे ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल की तू अतिशय म्हणजे ज्याचा दरारा आहे सेटवरती असा दिग्दर्शक आहेस. पण तुझ्या कलाकारांशी बोलल्यावर असं वाटतं की अरे ते तुझ्याबद्दल इतकं गोड बोलतात आणि तो इतका सुंदर आहे, तो इतका स्वीट आहे. तर हे जरा विसंगत नाही वाटत आहे का, की इकडे शिस्तप्रिय एक दिग्दर्शक आणि त्याच्याशी कसेही वागणारे कलाकार? सो मला ते लोक नेहमी म्हणतात की तू खूप कमी ठराविक लोकांबरोबरच काम करतोस. मला असं वाटतं की दिग्दर्शक कलाकारांची एका प्रकारे सटली निवड करत असतो, ती माझी लिहिताना होते. मी आजपर्यंत लिहिताना मनामध्ये एक प्रकारचं कास्टिंग करत आलेलो आहे. मी जे वेळेच्या शिस्तीविषयी बोललो तो त्यात एक विनोदाचा भाग आहे ऑफकोर्स, पण तो आजपर्यंत कलाकारांनीच मला लावलेली ती सवय असं मला वाटतं. मी खूप चांगल्या शिस्तप्रिय लोकांबरोबर कामं केलीत. सोनाली कुलकर्णी, बिफोर टाइम, अतुल कुलकर्णी, ऑन डॉट ऑन टाइम, सचिन खेडेकर माय फेवरेट ॲक्टर, प्रिया बापट, सई तामनकर, वैभव तत्ववादी, नीना कुलकर्णी. तू बघ, आय हॅव बीन, अमृता सुभाष, आय हॅव बीन सो लकी अबाउट वर्किंग विथ सो मेनी पीपल. मी राणी मुखर्जी बरोबर काम केलं. मला अनेक लोकांनी असं सांगितलं की बॉलिवूडच्या लोकांबरोबर काम करणं अवघड असतं. द अमाऊंट ऑफ प्रिपरेशन आणि द डिसिप्लिन ऑफ अरायव्हिंग ऑन डॉट टाइम वॉज फॉलोड बाय बोथ राणी अँड पृथ्वी. आणि मी वैभव बरोबर आता पुन्हा 1 ते 2 किंवा थोडे जास्त आम्ही आता काही गोष्टी प्लॅन करतोय. तयारीची शिस्त आणि दुसरं, माझ्या लिखाणामध्ये एक विशिष्ट रिदम असतो. मी लिहितो ते संवाद फार स्पेसिफिकली लिहिले जातात, कारण मी कॅमेऱ्याने काम करणारा माणूस आहे. त्यामुळे संवादांची जी जागा आहे सिनेमामध्ये ती बरोबर वेल कार्व्ड असते, ती स्पॉन्टेनियस नसते किंवा ती नटांवर सोडलेली नसते. त्यामुळे मी लिहिलेलं बोलणं हे अवघड असतं, कारण ते बोलावं लागतं. ते बोलल्याशिवाय तो जर्नी शॉटचा पूर्ण होणार नसतो. हे समजणारे नट मला मिळाले, हे माझं नशीब आहे असं मला वाटतं. तू विचार कर, यातल्या प्रत्येक माणसाला भाषेची जाण आहे, यातला प्रत्येक माणूस होमवर्क करणार आहे. मला सई आणि प्रियाविषयी स्पेशली हे सांगायचंय की त्या फ्रेंड्स बेसिकली, आणि ऑफकोर्स वी आर फ्रेंड्स हू गो आउट, वी ट्रॅव्हल अँड वी ईट आणि वी पार्टी, बट वेन वी वर्क आय थिंक देर इज अ डीप प्रोसेस ऑफ हार्डवर्क इन्व्हॉल्व. सोनाली बरोबर मी 4 सिनेमे केलेत. मला माझ्या सिनेमातली सोनाली ही वेगळी असते.
कारण माझा तिच्यावरती प्रगाढ विश्वास आहे आणि ती माझ्या स्क्रिप्ट्सना एस्कलेट करते. जसं अतुलनी, सचिन खेडेकरनी, नीना कुलकर्णींनी माझ्या स्क्रिप्ट्समधल्या पात्रांना एस्कलेट केलंय. मी जेव्हा नीना कुलकर्णींबरोबर काम केलं तेव्हा 2 वेळा केलं, पॉंडिचेरी आणि गंध. मी जे लिहिलं होतं त्यापेक्षा त्यांनी काहीतरी वेगळं साकार करण्याचा अनुभव मला आणि माझ्या कॅमेरामॅनला, आम्हाला दोघांनाही आला. सो माझं कलाकारांबरोबरचं नातं हे इनफॅक्ट कामाच्या बाबतीत गांभीर्याचं असतं. याचं कारण मी खूप टेक्स घेत नाही. सो मला हे तुला माहिती नाही तुला हे कलाकारांनी सांगितलंय का, पण मी 3च्या वर कधीच टेक्स घेत नाही. मी तयारी खूप करतो त्यांच्याबरोबर, कारण माझा असा विश्वास आहे की जर 3 टेकमध्ये मला आणि माझ्या ऍक्टरला काही नाही अचीव्ह करता आलं तर ते 4थ्या आणि 5व्या टेकमध्ये होणार नाही. मग मला एडिटिंगमध्ये त्याचं परिष्करण करून तो अर्थ उभा करावा लागेल. सो आय एम अ 3 टेक डिरेक्टर विच दे नो अँड सो दे प्रिपेअर. आणि दे ऑल हॅव बीन वंडरफुल अँड आय ओ इट टू देम की ते स्क्रिप्टला हो म्हणाले सगळ्यात आधी. अतुल ची तयारी, अतुल एखाद्या रोलची जेव्हा तयारी करतो कुलकर्णी, किंवा सचिन खेडेकर तुमचं जेव्हा ब्रीफिंग ऐकतो तेव्हा ते काहीतरी वेगळा चेहरा करून तुमच्या डोळ्यात तुमच्या समोर असे बसून असतात. तुम्हाला असं वाटतं की यांनी ऐकलंय ना आपण काय बोलतोय ते. क्लॅप बाजूला गेला की त्या माणसांचे चेहरे बघ, दॅट्स फिल्म. आणि ते फिल्मचे नट आहेत. कारण मी नाटकातला माणूस नाहीये, मला नाटकाची काही पार्श्वभूमी नाही आणि अनफॉर्च्युनेटली मी टीव्ही केला नाहीये. मला ते माध्यम खूप आवडतं आणि त्यांनी तुमची नेट प्रॅक्टिस खूप होते असं मला वाटतं. तुम्ही मुंबईत आल्यानंतर कष्ट करायला शिकता, तुम्ही माणसं जोडायला टीव्हीमुळे शिकता. माझं ते राहिलं करायचं. मी फक्त फिल्म्स करत आलो आणि त्यामुळे मला फिल्मच्या कॅमेऱ्याशी नातं असलेल्या कलाकारांबरोबर माझं पटकन जमतं. आणि त्यामुळे प्रिया, सई, सोनाली या सगळ्यांबरोबर नातं निर्माण होण्याचं कारण ते बिकॉज दे फिल्म ऍक्टर्स. तू अनिता दातेबद्दल पण बोलायला पाहिजेस. अनिता हॅज बीन तिलाच तू कंटिन्यू केलं आणि ते तो सगळ्यांचा निर्णय होता. कारण अनुराग कश्यप, राणी, व्हायकॉमची संपूर्ण टीम हे सगळ्यांनी जेव्हा गंध बघितली ते म्हणजे हे पात्र तिनेच करायचंय. दे लव्ड हर. त्याचं कारण त्यातलं जे वैचित्र्य तिने साकारलं होतं आणि त्याला जे कॉमिक फॉर्म दिला होता ते देणं सोपं नाहीये. आणि मी तिच्याबरोबर इनफ काम केलं नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की आय मस्ट राईट समथिंग फॉर हर अँड देर इज अ लिस्ट ऑफ पीपल. वैभव तत्ववादी हॅज बीन अ डिस्कवरी अँड आय मस्ट टेल यू दॅट ॲज अ डिरेक्टर मी पॉंडिचेरीत पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम केलं. ही इज गोइंग टू गो व्हेरी फार. त्याच्यातली सिन्सिअरिटी आणि त्याच्यातला त्याच्या भाषेवरती जी तयारी तो करतो, तो माझी वाक्य फार चांगली बोलतो. माझी वाक्य 2 लोक खूप चांगली बोलली आहेत आजपर्यंत, सचिन खेडेकर आणि वैभव तत्ववादी. दे जस्ट नो हाऊ टू पिकअप माय लाईन्स अँड से इट. सो तो जो भाषेचा हे असतो तो ते दोघं मास्टर आहेत त्याच्यावरती. आणि सारखा तो राजवाडे अँड सन्स मधला शेवटचा सचिन खेडेकर काय तो मोनोलॉग आहे. खरंच खूप सुंदर आहे. हो, असं मी माझ्या सिनेमातल्या शॉर्ट विषयी म्हणतोय, पण मी सचिनचं कौतुक करतोय. हो, सचिनचंच. आणि तो अनुभव मला वैभवमुळे येतो. माझ्या घरातली सगळी माणसं मात्र माझ्यावर चिडलेली असतात की वैभव तत्ववादी नाचणार नाहीये काय, या सिनेमात डान्स नाहीये. मग ते आता म्हणले आता बेबिंका केला आम्ही, तर ते म्हणले बेबिंकात डान्स आहे. म्हणलं नाहीये. मग ते म्हणले का वैभव तत्ववादी डान्स का नाही करत आहे तुझ्या सिनेमामध्ये. म्हणलं आपण आता एक वेगळी काहीतरी डान्स मॅनिया वगैरे नावाची फिल्म करून नाचवूया सगळ्यांना त्याच्यामध्ये. आय एम व्हेरी ऑल्सो कीन नाव टू वर्क विथ ललित प्रभाकर. With all these I think wonderful actors that I've worked with, I would like to take his name, that I'm preparing myself to work with him. An actor of great caliber असं मला वाटतं. पण ह्याच्या बरोबरीने म्हणजे आता निघालाच आहे विषय, तर तू सुमित्रा भावेंबद्दल सांगितलंस, तू शांता गोखलेंबद्दल सांगितलंस, पण अशा कर्तृत्ववान स्त्रिया ज्या तुझ्या आयुष्यात आल्या, ज्यांनी माधुरी पुरंदरे ऑफकोर्स, आणि मला असं वाटतं की विद्या बाळ सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या अतिशय आहेत. आणि मिळून साऱ्या जणी त्यांचं मासिक जे होतं ते. तर ह्या सगळ्या ज्या मी म्हणून मुद्दामून कर्तृत्ववान स्त्रिया असा उल्लेख करतोय की ज्यांनी तुला घडवलं एक प्रकारे आणि नकळतपणे घडवलं किंवा तुला पुश केलं. आणि जसं तू सुमित्रा भावेंबद्दल सांगितलंस की हे घेऊन जा पुस्तक आणि ते प्रकाशित व्हायलाच पाहिजे, त्याच्यामुळे खरंच त्यामुळे ते सगळं ग्रेट. दुसरं तुला माहितीये ना, मी माझी पहिली शॉर्ट फिल्म बनवू शकलो कारण सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांचा 10वी फर्स्ट शूट झाला होता
आणि त्यांनी मला त्यांचे न वापरलेले 4 निगेटिव्हचे डबे दिले आणि सांगितलं आता तू तुझी शॉर्ट फिल्म बनव. क्या बात हे आहे. कुणीच आपल्या सहाय्यकासाठी करणार नाही. आय थिंक ती खूप बरोबर. मोठी गोष्ट दिग्दर्शक आणि त्यांचे सहाय्यक या नात्याविषयी आहे. सो आय वा. थिंक आय हॅव बीन व्हेरी लकी विथ माय मेंटॉर्स. आय हॅव. आता तू बोलताना वैभवच्या आगामी बेबिंकाचा पण उल्लेख केलास, हो. तर तेच मला विचारायचं होतं की येणारा तुझा सिनेमा कुठला आहे, सो बेबिंका ही प्रोजेक्ट कुठले आहेत, कुठला नाही, प्रोजेक्ट कुठले आहेत नाही, बेबिंका ऑलमोस्ट तयार होत आली आहे. बेबिंका हिंदी कन्नड मिश्र भाषेतली फिल्म आहे. अच्छा. ती गुलाबजाम केल्यानंतर सोनाली आणि मी आणि तेजस आम्ही असं ठरवलं होतं की आपण स्वयंपाकाच्या माध्यमातून नातं शोधण्याची फिल्म आपण करूया. कारण गुलाबजामनी खूपच प्रेम, आनंद, यश खरंच आणि त्याबद्दलचा रेझोनन्स अजून येतो. चालूच आहे गुलाबजामचं प्रेम मिळणं. त्यामुळे आम्ही बेबिंका लिहिली, तेजसनी आणि मी. आम्ही दोघांनी ती प्रोड्यूस केली आहे विनोद मालगेवारांबरोबर, ज्यांनी गुलाबजाम प्रोड्यूस केलाय. सो आम्ही तिघांनी ती प्रोड्यूस केली, पण ती हिंदी फिल्म आहे आणि त्याचं काम आत्ता संपत आलंय. त्यामध्ये वैभव आणि सोनाली आणि हिथा चंद्रशेखर नावाची कन्नड नटी आहे, कारण ती मिश्र भाषेतली फिल्म आहे, 2 भाषांमध्ये हे बोलतात. त्यासाठी हे दोघं कन्नड शिकले. मी सोनाली बरोबर एक एक फिल्ममध्ये नवनवीन चॅलेंजेस गाठत चाललोय असं मला वाटतं, कारण ती तिच्या आतलं काहीतरी अजून डीप आणि अजून कॉम्प्लेक्स असं कॅमेऱ्याला आणि स्क्रिप्टला ऑफर करत करत सिनेमे समृद्ध करत चालली आहे. असा आमचा जर्नी आणि तो चालू राहावा असं मला वाटतं. तो सिनेमा पुढच्या वर्षी येईल, कारण तो प्रायमरीली जगात पोचावा असं मला वाटतं आणि तो OTTवर यावा, तेव्हा तो नीट पाहायला जावा. दक्षिणेतल्या पुन्हा दक्षिण आलंच, कारण तो कन्नड सिनेमा आहे आणि उत्तरेतल्या अशा सर्व लोकांनी. त्यासाठी योग्य लागणारे सल्लागार आम्ही आता शोधतोय आणि त्याचं प्रदर्शन पुढच्या वर्षी होईल. माझं मन एका प्रकारच्या जॉनरकडे आकर्षित होतंय सध्या, जो मी कधी हाताळला नाहीये, आणि तो सुडाचा आहे. मला असं वाटलं नव्हतं कधी की मला सूडकथा बनवायला आवडेल, आणि इट्स व्हेरी अनयुज्युअल ऑफ मी. पण माझं मन सध्या सुडाच्या कथेनी भरून गेलंय आणि मी एक उत्कृष्ट सूडकथा लिहून काढली आहे आणि ती माझ्या मते माझा जॉनर ब्रेकर हे असणार जर मी ती फिल्म बनवली तर. पण ती मी मराठीत बनवणार आहे. ती मी पुढच्या वर्षी बनवायचा प्रयत्न करतोय. मला एक अत्यंत पेसी आणि अत्यंत डायनॅमिक सूडकथा बनवायच्या मार्गावर मी आहे. त्यामुळे दॅट्स गोइंग टू बी इमिजिएटली द नेक्स्ट फिल्म. सो तो त्या प्रकल्पाचं आता काम आम्ही सुरू करू. बेबिंका संपत आली आहे. बरोबर. पुस्तकांचं मला शेवटी ह्यासाठी विचारायचं होतं, आपण सुरुवात लेखनापासून केली आणि तू बोलता बोलता म्हणालास की रोज कदाचित 4 तास तू देतोयस, आणि रेशीम मार्ग ही 117 पानांची कादंबरी. हो. तर त्यामुळे तू रोज 4 तास काय लिहितोयस? अजून काही लिहितोयस का? अजून काही तुझे म्हणजे विचार चालू आहेत त्याच्यावरती? हे मला शेवटी जाणून घ्यायचं होतं. मला असं वाटतं लेखन निर्णय आणि प्रकाशन निर्णय ह्या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत आणि आपण प्रकाशित खूप कमी करावं, कारण आपण हे स्वतःला विचारावं की आपण हे जे गेले 6 महिने लिहितोय हे प्रकाशनात योग्य आहे का. हे इतर कोणी आपल्याला सांगण्याआधी आपणच स्वतःला विचारावं. आणि ते काही वेळेला आपण तुला ब्रेड बनवता येतो का? तू ब्रेड बनवायला शिकलायस? मी शिकलोय. सो ब्रेड बनवताना ना तो काही वेळ रेस्ट करावा लागतो, म्हणजे नुसता ठेवून द्यायला लागतो तुमचा मळून झाला की. तो जो रेस्टिंग पिरियड आहे तो साहित्याला लागतो. आणि तुम्ही काही वेळेला तुम्हाला जेव्हा खूप आनंद होऊन असं वाटतं की नाही आता काय लिहिलंय मी छान, तर तेव्हा ते रेस्टिंग रॅकमध्ये ब्रेड सारखं ठेवावं आणि मग विचारावं स्वतःला 6 महिन्यांनी की मी हे प्रकाशित करू का. आणि बरेच वेळेला असं वाटतं नाही करू, आणि त्यामुळे प्रकाशन निर्णय हा खूप कमी तयार होतो. त्यामुळे लेखनाचं काम विस्तृत असलं तरी प्रकाशनाचं आउटपुट हे नेहमीच चॉईसेस राहतं. पण माझं एका विस्तृत विषयावर चिंतन मात्र सध्या चालू आहे आणि त्याविषयी मला जितकं वाचता येईल तितकं वाचायचा मी जगभरातल्या पुस्तकांमधनं प्रयत्न करतोय. मला ही जाणीव व्हायला लागली आहे की मी लहानाचा मोठा होताना समाज नावाचं एक अत्यंत इनव्हिजिबल अस्तर माझ्या भोवती व्यक्ती म्हणून होतं. तर समाज म्हणजे काय, तर आपल्या अनोळखी आपल्याला माहिती नसलेले असे अनेक लोक होते ज्यांना आपल्याविषयी सहअनुभूती असायची, जे आपल्या कामाला दाद द्यायचे, कधी भेटायचे नाहीत, आणि आपणही काही वेळेला ती सहअनुभूती कलाकारांना, सामाजिक चळवळ करणाऱ्या लोकांना, फिल्म क्लब्सना, वेगळा विचार करणाऱ्या लोकांना आपल्या शक्तीच्या पलीकडे जाऊन ऑफर करायचो. आणि त्यातनं एक सजग समाज नावाचं एक अत्यंत प्रोटेक्टिव्ह, म्हणजे किल्ल्याला चारी बाजूनी पाण्याचा खंदक असतो ना प्रोटेक्शन करणारा, किंवा हेडफोनला जसं स्पंज असतो, तो समाज असायचा. आणि मग पब्लिक
असायचं. माझ्या लहानपणी मी 90च्या दशकात मोठं होताना समाजाचं पब्लिकमध्ये रूपांतर केव्हा व्हायचं, क्रिकेटची मॅच किंवा अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खानचा सिनेमा लागला की आपणच पब्लिक व्हायचो, पण आपण समाज स्वरूपामध्ये परत यायचो सगळेजण. आणि त्यामुळे आपल्याला काम करायला ऊर्जा ही अनोळखी समाज नावाची एक व्यवस्था देत होती. इंटरनेटनी माणसानंतर आता पब्लिक तयार केलंय आणि मधला समाज पुसला जातोय आणि तो फक्त युरोपने जिवंत ठेवलाय. तू आज जर युरोपमध्ये गेलास तर युरोपमध्ये जावंसं वाटतं हे जुने किल्ले बघायला नाही जात आपण, तर आपल्याला काम करताना तिथे जाणीव होते, तिथे लिहिताना, तिथल्या लेखकांशी बोलताना, फिल्म मेकर्सशी बोलताना, की तिथे समाज नावाचं जे अस्तर आहे, जे आपण ते कांदळवन म्हणतो ना मराठीत, जे समुद्राच्या पुरापासनं जमिनीचं रक्षण करणारं तो जे जंगल असतं, मॅंग्रोव्ह जे म्हणतो ते समाज आहे. तो सामाजिक चळवळी करणाऱ्या लोकांचा, लेखकांचा, संगीत करणाऱ्या लोकांचा, या सगळ्या लोकांचा, धार्मिक विचार मांडणाऱ्या लोकांचा, श्रद्धेचा, देवाचा, देवळांचा, ते समाज नावाचं अस्तर फार वेगाने इंटरनेटने काढून टाकलंय. आणि आता मी दार उघडलं की पब्लिकला समोर जावं लागतंय आणि ज्यांनी फार गंभीर परिस्थिती तयार झाली आहे. तो समाज भारताने का गमावला? अमेरिकेने गमावलाय, भारताने गमावलाय, सर्व देशांनी गमावलाय आणि तो फक्त युरोपमध्ये का जिवंत आहे याविषयी माझं सध्या अत्यंत जागरूकपणे एक तर माझं चिंतन चालू आहे आणि त्याबद्दलचं खूप वाचन चालू आहे, जे माझ्या लिखाणात यावं असं मला वाटतं. आणि ही रियालिटी, म्हणजे ही रियालिटी जास्त गंभीर आणि उग्र होत जाणार आहे. नेहमी असा प्रश्न पडतो ना की अरे फिल्म क्लब्स का चालत नाहीयेत, चळवळी का चालत नाहीयेत, मासिकं का बंद पडतायत, गाण्याच्या मैफिलींना आता गर्दी का होत नाहीये? याचं कारण तुम्ही समाजाचं अस्तर गमावलंय. करेक्ट. माझ्याकडे उत्तर नाहीये इन्स्टंटली, माझ्या वयाच्या माणसाला ते मिळणारही नाही, पण गेलंय ते. नाही, हे डॉक्युमेंटेशन अर्थाने सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये जर तुझ्याकडनं याबद्दलचं लिखाण झालं तर ते डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढीसाठी सुद्धा कदाचित महत्वाचं असू शकेल. पण फिक्शन हा डॉक्युमेंटेशनचा अत्यंत चांगला मार्ग आहे. मी तो माणूस नाही की जो त्यावर पेपर लिहीन आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये वाचीन. मी कथा लिहीन. माझ्या मते लेखक म्हणून आपलं हे काम आहे की आपण पुढच्या पिढीसाठी काय निर्माण करणार आहोत, तर हे चिंतन करून सकस कथात्मक साहित्य निर्माण करावं की ज्यांनी भावनायुक्त जागरूकता आपल्या समाजामध्ये निर्णय घेण्याची, जगण्याची विस्तृत तयार होईल. थँक्यू. कारण खूप मस्त गप्पा झाल्या. मला फार छान वाटलं. म्हणजे मी पहिला लॉंग फॉर्म इंटरव्ह्यू केलाय माझ्या अख्ख्या आयुष्यात, मी कधीच केला नाहीये. मी निळू दामल्यांबरोबर एक लॉंग फॉर्म इंटरव्ह्यू केला होता आणि आता तुझ्या बरोबर, पण फॉर्मली पहिल्यांदा केलाय. मला तू सिनेमा येतो तेव्हा सुद्धा तू फार प्रमोशन इंटरव्ह्यूज करत नाहीस. मी करत नाही, कारण नट असे असतात आपल्या बरोबर की ते काम त्यांना सवय पण असते, त्यांना त्याचं टेक्निक माहिती असतं. सो दिग्दर्शकाला नाही करायला लागत. पण तुला टेक्निकची गरज नाहीये, तुला ते येतंय हे तुला आता कळलं असेल. तू जाता जाता तुला बी बिरबल यांच्याकडून एक छोटीशी भेट द्यायची आहे. थँक्यू. डायरी आहे त्याच्यामध्ये आणि समुद्राचे पोस्टकार्ड आहेत. वाव. थँक्यू. केरळचा समुद्र बहुतेक. केरळचा समुद्र बघतो. थँक्यू अमोल. मी बी बिरबलच्या टीमला कळवतो, मला हे मिळाले, दे फ्रेंड्स, सो मी नक्की त्यांना नक्की सांग. आणि तुम्हालाही हे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही कुठून ते खरेदी करायचे, अमेझॉनवरनं कसे खरेदी करायचे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. थँक्यू व्हेरी मच सचिन, आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट्सना आणि जे चिंतन तुझं चालू आहे ते लवकरात लवकर फिक्शन रूपात येऊ दे, याच्यासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आय होप लोक आता सिल्क रूट वाचतील, मोनोक्रोम वाचतील आणि त्यांनी 1990 सुद्धा वाचावं. ज्यांनी अजून कोबाल्ट ब्लू वाचलं नाहीये त्यांनी कोबाल्ट ब्लू जरूर वाचावं. आणि सिनेमे तर आहेत त्याचे अवेलेबल, जसं त्यांनी सांगितलं की अय्या आता पुन्हा एकदा लोकांना आवडायला लागलाय, तर तुम्ही ते सिनेमे सुद्धा जरूर बघा. गुलाबजाम बघा, तुम्ही पॉंडिचेरी बघा, कोबाल्ट ब्लू आहे नेटफ्लिक्स वरती, हॅपी जर्नी बघा, जमलं तर मल्याळम कुडे सुद्धा बघा जो हॅपी जर्नीवरनं बनलेला आहे तो, आणि राजवाडे आणि सन्स सुद्धा बघा जो अमेझॉन प्राईम वरती आहे. थँक्यू. येस.